सर्व मान्यवरांसह पुरस्कारार्थींना मी विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. ज्ञान फाउंडेशनतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त आज हा सावित्रीची लेखी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्काराला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या संस्थेचे सहयोगी आणि प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक दिवंगत संतोष चोरडिया यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. या व्यासपीठावरून या कार्यक्रमाच्या माध्यमातून बरेचदा आपण त्यांचं निवेदन ऐकलंही असेल. तसंच आपले दुसरे प्रमुख पाहुणे राजेंद्रजी पवार यांचं स्वागत करावं अशी विनंती अमर परदेशी यांना करते. ज्ञान फाउंडेशन या संस्थेची स्थापना, त्याचा उद्देश आणि या पुरस्कारामागची भूमिका मांडण्यासाठी मी संस्थेचे प्रमुख विश्वस्त मनोहर कोलते यांना प्रास्ताविक करण्याची विनंती करते. शिवजयंतीचे जनक, सत्यशोधक समाजाचे जनक, नंतर स्त्री शिक्षणाचे ज्यांनी फार उद्धार केला, आज अस्पृश्यांचे वाली, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि राजमाता सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम करून मी माझं हे प्रास्ताविक सुरू करतो. तत्पूर्वी माझं दैवत दादा कोंडके आणि माझे पितामह श्री भाई वैद्य आणि सद्गुरू नारायण महाराज यांना त्यांच्या चरणी लीन होऊन मी माझा प्रास्ताविक सुरू करतो. ज्ञान फाउंडेशन ही भाई वैद्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली सार्वजनिक संस्था. फक्त दादा कोंडके फाउंडेशन मार्फत आपण सामाजिक कार्य करायचो. भाईंचं म्हणणं होतं तुम्ही शिक्षणासाठी काहीतरी काम करा, शिक्षणासाठी काहीतरी वाहून घ्या, म्हणून आजी पुढ्या शिक्षणासाठी तुम्ही काम करायला पाहिजे म्हणून आपण हे फाउंडेशन चालू केलं. सावित्रीबाई फुलेंच्याबद्दल सांगायचं झालं तर आज प्रत्येक स्त्री ज्या आपल्याला ह्या खुर्चीवर दिसते तर फक्त एकमेव कारण म्हणजे सावित्रीबाई फुले. ज्या काळामध्ये शिक्षणाला अतिशय विरोध होता मुलींना, त्या काळात सावित्रीबाईंनी जे कार्य केलं ते आपल्या कित्येक पिढ्या, म्हणजे जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत महाराष्ट्र आणि भारत विसरणार नाही, असंही सावित्रीबाईंचं कार्य. म्हणून सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिनी आपण सावित्रीचे लेख या पुरस्काराने आपण समाजातील चांगल्या काम करणाऱ्या स्त्रियांना सन्मानित करत असतो. त्याचा आजचा हा प्रोग्राम. एकदा महात्मा फुले सावित्रीबाई महात्मा फुले यांना म्हणाल्या, समजा आपण गेल्यानंतर आपले कार्य कोण करणार, हे सगळं समाजसेवेचं. तर महात्मा फुलेंनी सांगितलं, मी गेल्यानंतर माझ्या रक्तातून एक महात्मा फुले तयार होईल आणि हे काम करेल. मला वाटतं तेच सावित्रीबाईंना लागू झालं. सावित्रीबाई गेल्यानंतर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून अनंत कोटी महिला तयार झाल्या आणि आज आपण महिलांचं हे पाहतो आहे, त्यांचं म्हणजे शिक्षण पाहतो आहे, त्यांचं कर्तव्य पाहतो आहे, त्यांचे कर्तव्यकारी पाहतो आहे. हे केवळ सावित्रीबाई फुलेंचं आपल्याला मिळालेली देणगी. म्हणून आज आपण सावित्रीबाई फुलेंच्या या जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी हा प्रोग्राम करतो. मी पुढं सगळ्यांची ओळख करून देणारच आहे, पण तत्पूर्वी एकच की सावित्रीबाई फुलेंचा हा सन्मान ज्या शुभास्ते होतो आहे, फार मोठं व्यक्तिमत्व आहे. आज साहित्य क्षेत्रामध्ये तळत सूर्य जर कोण असेल तर ते आमचे डॉक्टर श्रीपाद चपणे सर. तळत सूर्य आमचा कधी कुठल्याही प्रकारचं कोणालाही अगदी स्पष्ट बोलणारा माणूस. छत्रपती शिवरायांच्यावर अनेक लोकांनी पुस्तकं लिहिली, पण त्या पुस्तकांच्यावर त्यांनी खंडन केलं, त्यांच्या चुकीच्या प्रथांचं. त्यांना 6 महिने वेळ दिला की तुम्ही मला सांगा, नाही तर मी पुस्तक छापणार आहे. आणि शिवछत्रपती हे पुस्तक त्यांनी छापलं आणि त्यात अतिशय चाललं. आजच्या आपल्या पुरस्कारामध्ये ते पुस्तक आहेच. असंही व्यक्तिमत्व. जवळजवळ 300 पुस्तकांना प्रस्तावना, 101 कादंबऱ्या आणि जवळजवळ 100 पुरस्कार मिळालेली ही व्यक्ती मला वाटतं अतिशय, माझ्या दृष्टीने ते माझे एकूण 3 स्वामी समर्थ आहेत, त्यातले एक स्वामी समर्थ श्री सबनीस सर, आणि त्यांची प्रेरणा घेऊनच हे ज्ञान फाउंडेशन काम करत असतं. तेव्हा मी या निमित्तानं सबनीस सरांचं स्वागत करतो. माझे दुसरे स्वामी समर्थ म्हणजे महावितरणचे मुख्य अभियंता श्री राजेंद्र पवार साहेब.
आज हे जे घडतं आहे सगळं, आज मी काम करतो आहे, ह्याला फक्त एकच माणूस माझ्या पाठीशी आहे, आणि ते म्हणजे राजेंद्र पवार साहेब. कुठलीही गोष्ट महावितरणमध्ये तर त्यांचं बोलायचं काम नाही. सोलर एनर्जीच्या प्रोडक्शनमध्ये, निर्मितीमध्ये आपला हा पुणे जिल्हा पहिला आला, आणि त्या पुणे झोन पहिलं आलं, आणि केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते गोव्याला साहेबांना सत्कार झाला. फार मोठं काम. आज कामगारांच्यामध्ये भीती आहे आणि शिवाय आपुलकी आहे, असं व्यक्तिमत्व. आणि कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्याला 2 गुण लागतात. त्याची भीती पण लागते आणि त्याची आपुलकी पण लागते, आणि मला असं वाटतं आहे आमच्या पवारसाहेबांच्या मध्ये ते आहे. म्हणून पुणे झोनचं आजचं चाललेलं काम हे वाखाणण्यासारखं आहे, आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा लोकप्रिय असलेला, आणि कधी कोण भेटायला गेलं त्याला भेटणाराच, आणि त्याच्या प्रश्नाला मार्गी लावणारच, असं आमचं हे व्यक्तिमत्व मुख्य अभियंता पुणे झोन माननीय राजेंद्र पवार साहेबांचं मी स्वागत करतो. हा पुरस्कार देताना प्रश्न असा पडला की आपल्याला पाच रत्न निवडायचे, सौभाग्य रत्न निवडायचे. त्यामुळं सगळ्यात पहिलं मॅडम, अरे वा वा, या बसा 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 म्हणजे 5 रत्न निवडायचं ठरलं. तर सर्वप्रथम माझ्या डोळ्यापुढं आलं ज्यांचं यूट्यूबवर अखंड अर्धा पाऊण तास लेक्चर असतं, आणि ते चांगलं असतं, आणि ते आमचे महापालिकेचे माजी टेक्निकल डायरेक्टर, कार्यकारी संचालक श्री सोनकवडे, आमच्या सोनकवडे समाजाची मुलगी सोनल सोनकवडे यांना आपण हे पहिला सावित्री लेख पुरस्कार द्यायचं ठरवलं. साहेबांना भेटलो. साहेबांनी 2 मिनटात सोनलताईलाही सांगितलं. सोनलताई सुद्धा 2 मिनटात तयार झाले, काही विचारलं नाही, इतकं सहजासहजी. 2007चे MPSC करून उपजिल्हाधिकारी झाले. 2010ला IRS करून आयकर विभागात आयुक्त झाल्या. शाळेमध्ये 10वी 12वी कायम प्रथम. काय म्हणजे एक हे चांगलं, म्हणजे काय 10वी 12वी प्रथम. एवढं सगळं करून गायन चांगलं आहे, गीतकार, लेखक आणि अभिनेत्री, एवढे गुण असणारी सावित्रीचे लेख मला सापडले. फार आनंद झाला, कारण खरे सावित्रीबाईंचं स्वप्न सोनलताईंनी माझ्या दृष्टीने पूर्ण केलं. आणि म्हणून हा पुरस्कार द्यायचा असताना हा पुरस्कार द्यायचा आम्हाला अतिशय आनंद होतो. मी थोडंसं वेळ कमी असल्यामुळे जरा लवकर घेतो, जास्त सविस्तर हे करत नाही, वेळ झाला आपल्याला थोडासा. त्यानंतर आमचा दुसरा पुरस्कार पुरंदर आणि भोर. मी पुरंदरचा. आमच्या पुरंदर आणि भोरमध्ये एक आदरयुक्त भीती असणारं पोलीस खात्याचं व्यक्तिमत्व म्हणजे स्मार्तना पाटील. पुरंदर आणि भोर तालुक्यातील त्या दोन्ही तालुक्यातील त्या होत्या DYSP. त्यांचं नाव फार ऐकलं होतं. मागच्या वर्षी आमच्या जिजाऊ फाउंडेशनतर्फे त्यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार द्यायचं ठरलं. त्याशी येऊ शकलं नाहीत, मग आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये तो पुरस्कार नेऊन दिला. तेव्हा सांगितलं मॅडमला की पुढच्या वर्षीचे सावित्री लेख पुरस्कार तुम्हीच आहात. त्यांनी मान्य केलं, आणि खरोखर त्यांनी ते मान्य केलं. 1999 साली साधारण MPSC होऊन त्या तहसीलदार झाल्या, आणि 2002ला परत MPSC म्हणून त्या पोलीस उपायुक्त म्हणून त्या निवड झाली. त्यांचं एक फार मोठं कौतुक, मी भोरलो होतो तेव्हा मांढरदेवी दुर्घटना झाली होती. मांढरदेवीच्या देवळाची अतिशय मोठी दुर्घटना होती. त्या दुर्घटनेमध्ये ट्रॅफिक कंट्रोल यांच्याकडे होतं, मॅडमकडे होतं. इतकं सुंदर केलं ते सगळे. ॲम्ब्युलन्सला रस्ता इतका सुंदर करून दिला. सातारा आणि पुण्याला ॲम्ब्युलन्स काही वेळात पोचल्या. त्याचं फार मोठं काम होतं. नंतर एक अण्णाभाऊ साठे महामंडळात 50 कोटीचा फार मोठा घोटाळा झाला होता. तो घोटाळा त्याने उघडकीस आणला आणि ती रक्कम जप्त करून घेतली. आणि तिसरं म्हणजे नागपूरला असताना तुमच्या ह्याला ट्रॅफिकला असताना ई-चलन ही पद्धत सुरू केली. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व्यक्तींना ई-चलनाद्वारे दंड करायचा ही प्रथम त्यांनी चालू केली. आणि त्या काळात अंदाजे 2 कोटी रुपये त्यांनी वसूल केले. असं मोठं व्यक्तिमत्व. आणि ते भेटल्यानंतर असं वाटलं की अशी मोठी व्यक्तिमत्व आपल्याला मिळतात याचं एकच कारण दादा कोंडकेंचा आशीर्वाद आणि भाईंचा आशीर्वाद. मला इतकी 5 रत्ने मिळणं सोपं नव्हतं इतकी सगळी, पण ह्या दोघांचा आशीर्वाद काय पाटील असल्यामुळं मला वाटतं ते मिळाले. मी स्मार्तना पाटील मॅडमचं स्वागत करतो. तिसरं जे स्वागत करतो ते आमचे जरा थोडेसे जुने संबंध आहेत. इथं नगरकर आहेत. हेमंत नगरकर आणि मी 2007 साली विनोदोत्तम कर्नाटक नावाची विनोदी एकांकिका स्पर्धा दादांच्या स्मरणात चालू केली.
दादांना एक ट्रिब्यूट म्हणून. त्यामध्ये पुण्याच्या सगळे आम्ही कॉलेज बोलवायचो. त्या कॉलेजच्या त्या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला त्याच्यामुळे आज सुरेश टिळक, अमेय वाघ, आलोक राजवाडे, पर्ण पेठे आणि आशुतोष वाडेकर अशी अनेक नावं आहेत. त्यातलं एक नाव म्हणजे प्रिया इंदलकर, प्रियदर्शनी इंदलकर. मला वाटतं PVGमधून प्रियदर्शनीने आपल्याकडे एकांकिकेला एक एंट्री घेतली होती. त्यामुळं ह्या वर्षी आमचं 16 वर्ष होतं. 1 ऑक्टोबरला प्रियदर्शनीला बोलवलं होतं, पण त्याला शूटिंग होतं म्हणून तर काही येऊ शकले नाही. नगरकरांनी फोन केला होता. पण त्याचा हा योग आला आजचा, म्हणजे सावित्री लेख पुरस्कार स्वीकारायचा योग आला. प्रियाच्या बाबतीत एकच सांगेल मी, माझ्या अंदाजाने मला 2 अभिनेत्री फार आवडतात. एक म्हणजे जयश्री गडकर आणि दुसरी सुलोचना दिदी. दोघे सोज्वळ, परंतु ॲक्टिंगमध्ये बाप, टायमिंगमध्ये बाप. आणि मला वाटतं त्यांचा वारसा प्रियदर्शनी चालवते. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये प्रियदर्शनीचा प्रत्येक शॉट पहा. कालची तिची अनारकली फार चांगली होती. 31 डिसेंबर ती अनारकली केलेली फार सुंदर होती तिची. त्यामुळे प्रियदर्शना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्लोबल आयकॉन रेकॉर्डने तिला सन्मानित केले. आणि एवढं सामान्य आपल्या रेणुकासरमध्ये शिकली, आपल्या मुंबईमध्ये शिकली, आपल्या PVGमध्ये शिकली. आपली मुलगी इतकं चांगलं काम करते, ह्याला खरं तोड नाही. त्यामुळे प्रियाचा एकही एपिसोड मी सोडत नाही पाहिजे पहिल्यापासून. इतकं सुंदर. आणि दुसरी गोष्ट, तिचे अनेक पिक्चर झाले. तिचा एक फुलराणी पिक्चर झाला. आणि तिचा अभिनय हा सर्वांग सुंदर असतो. दादांच्यामुळे मला सगळं माहिती आहे, शूटिंग वगैरे काय आहे, अभिनय काय असतो. दादांच्या काळात अनेक रिटेक व्हायचे. चांगल्या अभिनेत्रींची अनेक रिटेक व्हायची. तो शॉट परत घ्यायला लागायचा. पण मला वाटतं प्रियाच्या बाबतीतच होत नसावं. ती 1 शॉट ते ॲक्टिंग करून ते 1 शॉट देत असं. अशा प्रियाचं आता तिथे पिक्चर होतं आहे परवा 26 जानेवारीला, नवरदेव BSc ॲग्री. त्यानिमित्तानं प्रियाला शुभेच्छा देतो. आणि असंच तुझं यश आम्हाला पाहायला मिळो असे एक सदिच्छा व्यक्त करतो. आणि अजूनही सदिच्छा व्यक्त करतो. पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आजींचा वाढदिवस आहे. तो वाढदिवस आपण आपल्या स्नेहछाया अनाथाश्रम साजरा करणार आहे. त्यामुळे आत्ताच रायटिंग करून पुढच्या आजींचा वाढदिवसाची तू यायचंच. तर ही प्रियाला विनंती करतो आणि प्रियाचं स्वागत करतो. चौथं आम्हाला जे हे व्यक्तिमत्व मिळालं ते म्हणजे एका वाचपनची मुलगी पत्रा शेडमध्ये राहते. वडिलांना स्वयंपाक करून द्यायचं म्हणून पुण्यात आली बार्शीवरून. ती आई शेती करते गावाला. ती इथं आली आणि इथं मनपा शाळेत शिकली. आणि मनपाच्या शाळेत शिकत असताना त्याने जे यश मिळवलं आणि याची न्यायाची झाली. तिला आता कधीही पत्र येईल तिचं. तर आता तिचं ट्रेनिंगचं पत्र कधी येईल. पण बरं झालं पत्र काल नाही आलं ना, तिला आज नसतं येत आलं. त्यामुळे ते पत्र आता येईलच एवढंच. आणि त्यामुळे पत्राला जाय मिळेल. त्याचं वैशिष्ट्य असं की त्याने पुस्तकाला पैसे नव्हते. आमचे वालचंद आहेत नाही, वालचंदराव आहेत. एक पगार झाला की एक पुस्तक घ्यायचं, एक पगार झाला की एक पुस्तक घ्यायचं. किती मोठं कार्य हो, किती मोठं हे. म्हणजे इतकं एक ध्येय वेळ असतं. आणि पहिल्यांदा मला ती भेटली, मी इम्प्रेस झालो. आणि तिच्या हातामध्ये मोबाईल पाहिला. मोबाईलच्या काचा फुटल्या होत्या. तर मी त्याला म्हणलं, वर्षा मोबाईल का नवीन घेत नाही. ती म्हणली माझा पहिला पगार झाला तर मोबाईल घेणार आहे. वडिलांच्या पैशाने मोबाईल घेणार नाही. बरोबर ना? हां. पण तिची इच्छा मी मला पूर्ण केलेली सांगतो नंतर काय करायचं. अशा आमची वर्षा. आणि एक कसं असतं, मुलींनी आपली मुलगी कशी असावी, आपल्या मुलींनी कसं शिकावं, आपल्या मुलींनी कसं वागावं, ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे वर्षा खेंदाड. पहिल्यांदा भेटल्यानंतर मला इतकं कौतुक वाटलं तिचं. ते म्हणलं आपला पुरस्कार आपण त्याला पुरस्कार देणार, आपला पुरस्कार त्याला द्यायचा. तिचंही स्वागत करतो. 5वं आमचं व्यक्तिमत्व आमचे स्मिता घोगे. मागच्या वेळा आपण त्याला थोडा सत्कार केला होता. पण रशियामधलं किलोमांजारी हे 19,300 स्क्वेअर फूट उंचीचं शिखर 15 जानेवारी 2021 चढणं, तेही नऊवारी साडी घालून, पायात बूट घालून. आणि 2023ला रशियामधलं माउंट एल्ब्रस हे 16,850 फूट उंचीचं शिखर चढणं आणि ते नऊवारी साडी घालून आणि बूट घालून, ह्याला साधं कर्तृत्व लागत नाही, फार मोठं कर्तृत्व लागतं. बरं, तिने कधी जिम केलेलं नाही, तिने कधी जिम नाही केलेली. बहुत जिममध्ये जाते म्हणून कसं असं नाही.
तिला 2 स्थळं आली होती, त्याची उंचीमुळे तिला नाकारलं. मग तिने ठरवलं की मी असं ठिकाणी जाईल की अतिउंच ठिकाणी जाईल. ही तिची जिद्द आहे. आत्ताच्या मुलींना एक फार मोठं उदाहरण आहे. आपली जिद्द किती महत्त्वाचं असतं ते फक्त स्मिताला माहिती आहे. आणि म्हणून स्मिताने जे की आणि एक अजून दुसरं एक नशीब, स्मिताच्या दोन्ही त्या सफारीना मग त्या उच्चांकांना दत्त महाराजांचे 2 श्वान हजर होते ना. 2 श्वान प्रत्येक 2 ठिकाणी हजर होते. ही तिला एक दैवी कृपा आहे. त्यामुळे स्मिताचं एक कौतुक आणि तिचं हे करण्याकरता. आणि त्याला दुसरी गोष्ट काय झाले, तिला आलेलं जागतिक मानांकन तिने घरी ठरवतं. परवा मी तेव्हा तिला भेटलो होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं, आमच्या उमेश आणि परागने सांगितलं मानांकन आले. मानांकन म्हणलं आपल्या प्रोग्राममध्ये एका मोठ्या माणसाचं असते, दोन्ही मोठ्या माणसाचं असते. आपण म्हणलं ते मानांकन ओपन करू, त्याचं अनावरण करू. याच्यासारखे भाग्य नाही आम्हाला. त्यामुळं तिचं जागतिक मानांकन आपण इथं आता ओपन करणार आहोत. अशी स्मिता गोग्याचं मी स्वागत करतो. परवा एक दिवस मला शिवाजीरावांचा फोन आला, साहेब पेपर वाचला का नाही म्हणले, एक बातमी वाचा. एक ती गुंडांशी लढली आणि ती बातमी वाचली आणि मी त्याला म्हणलं नंबर घ्या. त्या नंबर घेतला आणि सीमा बोळवी मॅडमला फोन केला. मॅडम तुम्ही जे काम केलं आहे, अरे ह्या आपली नोकरी संपून घरी जात असताना रात्री 11 वाजता वडगाव शहरीमध्ये तिघांच्यावर काही टोळकी हल्ला करत होती. त्या हल्ल्यामध्ये भाग घेऊन म्हणजे हल्ल्याला थांबवून एका हाताने मोबाईल रेकॉर्ड करून एका हाताने एका गुंडाला धरून पकडून त्यांना पकडून देणं हे सोपं काम नाही. आणि म्हणून मला असं वाटतं महात्मा म्हणजे सावित्रीबाई फुलेंना नक्कीच आनंद झाला असेल. माझी एक मुलगी इतकं मोठं कर्तृत्व करते आणि कुठली अपेक्षा नाही, कुठलं काय नाही, आपलं कार्य नाही, आपलं काम म्हणून आणि आपली सेवा म्हणून आणि एक महाराष्ट्र पोलीसचं ब्रीदवाक्य म्हणून खलनिग्रह आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपण त्यांचंही या निमित्तानं स्वागत करतो. असं हे सीमा वळवींचंही त्यांची जास्त माहिती मिळाली नाही, त्यामुळे मी त्यांची जास्त माहिती सांगू शकलो नाही. आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजून एक थोडंसं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आमचे महापारेषणचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक श्री लक्ष्मीकांत सोनकोडे साहेब इथं आलेत. सोनकोडे साहेबांच्याबद्दल सांगायचं झालं, सोलापूर जिल्ह्यामध्ये सोनकोडे गुरुजी फाउंडेशन आहे. इतकं मोठं काम चाललं आहे, इतकं मोठं काम चाललं आहे त्यांचं सोनकोडे साहेबांचं की त्याला काही हेच नाही, म्हणजे त्याला काही तोडच नाही. असं मोठं काम आणि त्यांचं मी या निमित्तानं स्वागत करतो. आमचे दुसरे कार्यकारी संचालक म्हणजे आमच्या आस्थापना मुंबईचे आणि एक रिटायर्ड डायरेक्टर व्हिजिलन्स दक्षिण विभाग आमचे इंद्रकर साहेब इथं आलेत, शिवाजीराव इंद्रकर साहेब इथं आलेत. त्यांचं स्वागत करतो, कारण त्यांच्यामुळेच मला प्रियाचा संपर्क झाला नसता. त्यामुळे त्यांचंही स्वागत करतो. इथं बालचंदजी आलेत, वडील वर्षाचे वडील आलेत, बालचंदजी आलेत. नंतर याचे स्मिताचे वडील आलेत, त्यांचंही स्वागत करतो. आमचे कोतवाल साहेब आहेत, फार जुने सहकारी. नंतर आमचे पाटे साहेब आहेत, आमचा जुने दादा कोणके शंकरराव जाधव आहे. नंतर एक व्यक्ती अशी की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ती अनेक फील्डमध्ये जाते. अनेक लोकांना हात तुटलेत, पाय तुटलेत, त्यांना कॅन्सरचं ऑपरेशन आहे, त्यांना मदत पाहिजे. आणि एक आहे फक्त एक रिक्षावाला, परंतु इतकं मोठं कार्य आज सकाळी गडचिरोलीहून आला आहे. आता दुपारी 1 वाजता आपल्या प्रोग्रामला आला. एक रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच्या खांद्याला लावून काम करतो. ज्याच्या पाठीवर एकनाथराव शिंदे हात ठेवून त्याला ते काम सांगतात. आणि मेडिकल क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम करतो. आमच्या मजुदारा फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीयुत नितीन शिंदे, नितीनजी. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, आमच्या पुढच्या 2024च्या मार्च 2024च्या दादा कोंडके फाउंडेशनचे ते समाजभूषण पुरस्काराचे मानकरी आहेत. ते पण आता इथं फार मोठं काम आहे त्यांचं. मी त्यांचं कामात पाहिलं ना, हा माणूस कधी जपतो आणि कधी जपतो फार अवघड आहे. दुसरी गोष्ट, एक महाराष्ट्रामध्ये 2500 संस्थांचं एक NGO फेडरेशन आहे. त्या फेडरेशनच्या पुणे जिल्ह्यात समन्वयपदी आमचा सागर कोलते तरुण कार्यकर्ता, त्याची निवड झाली. त्याचंही मी स्वागत करतो. फार तरुण कार्यकर्ता, म्हणजे तसं पाहिलं तर फार तरुण कार्यकर्ता, पण एकदम चांगलं आमचं काम करण्याचे बाबा शिंदे आमचे इथे बाबा शिंदे आहेत, आमचे PRO राऊत साहेब आहेत. आणि मुख्य म्हणजे आजच्या कार्यक्रमात एक वेगळा आयटम आहे, त्याचे आमचे दानशूर दाते श्रीज काटकर साहेब आहेत.
आणि आपण सर्व आपण सर्व आहोतच, आपण सर्व मित्र आमचे, आपण सर्व मित्र आहोतच, शेवटी आपण सगळे मित्र आहोत. सगळे प्रत्येकजण मला महत्त्वाचं आहे, पण जास्त हे करता येत नाही म्हणून हे करतो. या निमित्ताने मी सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आणि मी ममता सांगतो आपण पुढचं सूत्र घ्यावं. धन्यवाद. सर्व पुरस्कारार्थींचा परिचय मनोहर कोलते यांनी त्यांच्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून करून दिलेलाच आहे. त्यामुळे आता आपण लगेचच पुरस्कार प्रदान सोहळ्याकडे वळूयात. मी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्रीपाल सबनीस सर आणि राजेंद्र पवार सर या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पहिला पुरस्कार प्रदान करावा. पहिला पुरस्कार आहे सोनल सोनकवडे यांना. त्या सध्या पुणे आयकर विभागाच्या सह आयुक्त म्हणून कार्यरत आहे. सन्मान चिन्ह डॉक्टर श्रीपाल सबनीस लिखित शिवग्रंथ, शाल आणि पुष्पगुच्छ, गुलाब पुष्प असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जरा टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा गौरव करूयात. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्या गीतकार, पटकथा लेखन, अभिनेत्री, लेखिका, गायिका असं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. सोनल, मनापासून अभिनंदन आपलं. पुढचा पुरस्कार आहे स्मार्थना पाटील यांना. त्या पुणे पोलीस परिमंडळ 2च्या उप आयुक्त म्हणून कार्यरत आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया पुरस्कार प्रदान करावा. स्मार्थना पाटील या बी फार्मसी आहेत. ऑक्टोबर 2002 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्या राज्य पोलीस सेवेत पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मनापासून अभिनंदन. पुढला पुरस्कार आहे प्रियदर्शनी इंदलकर. महाराष्ट्राची हास्य जत्राच्या माध्यमातून आपल्या घराघरात आणि जसं आता मनोहर कोलते यांनी सांगितलं तशी रसिकांच्या मनामनात पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर. मनापासून अभिनंदन. घरातल्या आर्थिक परिस्थितीशी झगडा देत अनेक आव्हानं पचवत न्यायाधीश म्हणून नवनियुक्त झालेल्या वर्षा खेंदाड यांना पुढचा पुरस्कार आपण देणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांचा सावित्रीची लेख पुरस्कार देऊन गौरव करावा. वर्षा खेंदाड. जरा टाळ्या जोरदार वाजवू देत. एवढं मोठं कर्तृत्व केलेल्या लेकींना आणखी पुढे यशाची शिखरं गाठण्यासाठी आपण प्रोत्साहन देऊयात. अशी वेगवेगळी शिखर गाठलेली युवा गिर्यारोहक स्मिता घुगे यांना पुढचा पुरस्कार आपण प्रदान करावा. सावित्रीची लेख पुरस्कार. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार प्रदान करावा. मनपूर्वक अभिनंदन. मगाशी कोलते यांनी वर्णन केलं त्याप्रमाणे नुकतीच घडलेली पुण्यातली घटना आणि त्याच्यासाठी रणरागिणी म्हणून काम करणाऱ्या पोलीस शिपाई सीमा वळवी यांना देखील आपण हा पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार प्रदान करावा. सन्मानचिन्ह डॉक्टर श्रीपाल सबनीस लिखित शिवग्रंथ, शाल आणि गुलाबपुष्प असं या सर्व पुरस्कारांचं स्वरूप आहे. मी मान्यवरांसह पुरस्कारार्थींना विनंती करते की आपल्या स्मृतिचिन्हांसह एका ग्रुप फोटोसाठी आपण आपल्या जागेवर उभं राहिलात तर माध्यमांसाठी आपल्याला एक फोटो घेता येईल. प्रत्येकाने आपलं स्मृतिचिन्ह हातात घ्यावं ही विनंती. दोन पाहिजे. 2-3 इकडे 2-3 इकडे. हां
एक 2 मिनटं. येस, मनापासून धन्यवाद, मनपूर्वक अभिनंदन. या सर्व सावित्रीच्या लेकींचं मनोगत ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत. पण पुन्हा एकदा मी संस्थेचे प्रमुख विश्वस्त मनोहर कोलते यांना या ठिकाणी बोलवते. काही इतर गोष्टींचा या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मिस प्रार्थना पाटील यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. त्यांना थोडीशी घाई असल्यामुळे त्या आधी मनोगत व्यक्त करतात. व्यासपीठावर उपस्थित सबनीस सर, त्यांना तर मी ओळखतेच, बऱ्याच वेळेला ऐकलेलंही आहे, वाचलेलेही आहे त्यांचे बुक्स. इतर सर्व मान्यवर, सर्व माझ्या मैत्रिणींनी आणि आपण सगळेजण, प्रथमतः मी कोलते साहेबांचं आभार मानते की त्यांनी या पुरस्कारासाठी मला बोलवलं. आणि आजचा दिवस हा आमच्या सगळ्या स्त्रियांसाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण त्या होत्या म्हणून आज आम्ही इथे आहोत, हे आम्हाला कधीही विसरून चालणार नाही. आणि त्या काळात त्यांनी तो लढा दिला, त्याच्या तुलनेनं आता आमचा लढा तेवढा मोठा म्हणता येणार नाही. आम्हाला खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत, आमचे आई वडील सहकारी सगळेच आम्हाला मदत करत असतात. त्यामुळे त्या माऊलीमुळे आज आम्ही इथंपर्यंत आलो, तर तिचे आभार मानावे आयुष्यामध्ये ते तेवढं कमीच आहे. पण तरीही मी एवढंच कोलते दादांनाही म्हणेल की आज आम्ही आहोत, आमच्यापेक्षाही बऱ्याच या ह्याच्यात आहेत, तर तशा शोधून काढा, त्यांना पुढं आणा, समाजाच्या पुढं आणा, त्याची गरज आहे. तशी आज स्त्री बऱ्यापैकी सक्षम झालेली आहे. आज जसं तुम्ही पाहिलं की माझ्याच एक कर्मचारी आहेत की त्या एकट्या लढल्या त्या वातावरणामध्ये, ती खरंच खूप वाखाणण्याजोगी गोष्ट होती. आणि हे सगळं घडलं ते समाजामध्ये झालेल्या या मानसिकतेच्या प्रगतीमुळे, की स्त्री ही सगळं करू शकते. आणि त्यासाठी मी सगळ्यांचंच धन्यवाद मानेन की आज हा पुरुषप्रधान समाज ही सगळ्या स्त्रियांच्या मागे उभा राहिला, म्हणून आज आम्ही हे धाडस करू लागलो, किंवा माझ्यासारखी स्त्री ही आज इथं उभी राहते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कार्य करू शकते. तर मी एवढंच म्हणेन की आपण सगळ्यांनीच एकत्र येऊन पुढं झालं पाहिजे, त्यातच या देशाची प्रगती होईल, समाजाची प्रगती होईल आणि जुन्या काही चुकीच्या गोष्टी असतील त्या टाळतील. आणि त्याच्यासाठी अशा कार्यक्रमांची नक्कीच गरज आहे. आणि म्हणूनच कोलते दादांना मी परत एकदा आभार मानते. मला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद मनोहर कोलते. एक छोटंसं निवेदन आणि थोडंसं हे राहिले की जागतिक मानांकन प्राप्त संस्थेकडून स्मिताला त्याचं ट्रॉफी आणि ते हे आलं होतं, पण त्यांनी त्याचं ओपन नव्हतं केलं, अनावरण केलं नव्हतं. तर आज करायचं ठरलं. मी सबनी सरांना विनंती करतो आणि पवार साहेबांना विनंती करतो, आपण त्याचं अनावरण करावं. ठीक आहे. आमचा प्रोग्राम म्हणलं की पवारसाहेबांनी एक पण प्रथा पाडलेली, आमच्या वृद्धाश्रम, नवरत्न वृद्धाश्रम माझी मानसकन्या आहे आणि इतराकडे, आणि दुसरं आमची आमचं मुलांचं बालकाश्रम आहे दिघीला, सर आले इंगळे सर आणि सारिका इंगळे आणि ते दत्तात्रय इंगळे. प्रत्येकजण या प्रोग्राममध्ये मला त्यांना मदत करायची असतेच कोणाला तरी. आणि आजही एक दाता त्यांनी मदत केली. आपले वडील मनोहर दत्तात्रय काटकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी 5,000ची देणगी आपल्या नवरत्न वृद्धाश्रमाला दिली. ती मी आणि त्याला विनंती करतो तुम्ही वरती यावं आणि ती 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 देणगी स्वीकारावी. दुसरी त्यांची आई सुमन मनोहर काटकर यांचा वाढदिवस, त्यानिमित्तानं त्यांनी आमच्या स्नेहछाया परिवार बालकाश्रमाला 5,000ची देणगी दिली. आणि ते मी इंग्रज सरांना विनंती करतो आपण
वर स्टेजवर आहो. मी पवार साहेबांना आणि एक सबनी सरांना विनंती करतो ही पॅकेट त्यांना द्यावीत. काटकरांना मुद्दाम बोलायचं, काटकरांना वेगळे बोलायचं, काटकरांना वेगळे बोलायचं, त्यांच्या पैशात त्यांना बोलायचं. मी मगाशी तुम्हाला सांगितलंच, मी वरच्या हातामध्ये मोबाईल पाहिला, काचा फुटलेला होता. त्यामुळे परवा त्याला सांगितलं मी तुला मोबाईल घेतो आहे, तू न्यायाचं झाल्यानंतर मला तुला काय घेता येणार नाही, हे तेवढंच खरं आहे. बरोबर का नाही? तुला काही स्वीकारता येणार नाही. त्यामुळं आजच तुला ते स्वीकारता येईल आणि तू ते वापर लगेच करायचं आहे. त्यामुळे मी काटकर साहेबांना विनंती करतो, काटकर सर वरती या, काटकर सरांना विनंती करतो आपण आपल्या हस्ते तो मोबाईल आमच्या वर्षाला द्यावा. आणि इथे अजून एक सांगतो, इथे एक अशी व्यक्ती आहे, कुठल्या दवाखान्यात पेशंटने ॲडमिट केला, त्याला लाखो रुपयाचं बिल आलं, दवाखाना सोडत नाही, पैसे वसूल करतो. अशी एक व्यक्ती आहे, त्या दवाखान्यात पैसे कमी करायला लावतेच. ते आमचे उमेश माडिक. तुम्ही कुठल्या दवाखान्यात जा, लाखो रुपये बिल येऊ द्यात, हा माणूस त्याला कला आहे अंगात. तो माणूस त्या दवाखान्याला कुठला असेल दवाखाना बिल कमी करायला लावतोच. असं एक सामाजिक व्यक्तिमत्व आमच्या सोसायटीचे उद्यासाठी आहेत. प्रभाकर जोशी साहेब, असे सगळे कार्यकर्ते, बाबळे साहेब आहेत, अशी सगळी मंडळी आलेत. त्यामुळे मला उमेशचं हे राहिलं करायचं मागाशी, मग खास उमेशसाठी बोललो की तुम्ही कधी याचा नंबर घ्या, एका दवाखान्यात कधी ॲडमिट करायला वेळ आली, आपल्याला जर फार मोठं बिल आलं आणि ते सोडत नसतील तर त्या नंबरवर फोन करायचा, उमेश तुम्हाला बिल कमी करून देईल. समाजात वेगवेगळ्या प्रकारची अशी छोटी मोठी कामं करणाऱ्या लोकांना मनोहर कोल्ते कुठून आणि कसं शोधून काढतात, हा मला गेली अनेक वर्ष पडलेला मोठा प्रश्न आहे. पण खरोखर हे माणसं जोडत जाणं आणि समाजामध्ये चांगुलपणा पेरत जाण्याचं काम ते करता आहेत. मनपूर्वक धन्यवाद. पुरस्कारार्थींचं मनोगत ऐकण्यास आपण उत्सुक आहोत. मी सीमा वाळवी यांना विनंती करते की त्यांनी या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. तुम्ही तो थरारक प्रसंग सांगितला तरी आम्हाला नक्की आवडेल. आज मला इथे बोलवलं त्यासाठी मी ज्ञानदीप फाउंडेशनचे अत्यंत मनपूर्वक आभारी आहे. आणि मी सर्वात पहिले सर्वांकडून माफी मागते की मला स्टेज डेअरिंग नाही आहे, मी बोलू शकत नाही जास्त. पण त्या दिवशी मी ड्युटीवर येत असताना एक मुलगा असा कोयता घेऊन जात होता, त्याला मी बघितलं, त्याला म्हटलं थांब रे बाबा, म्हटलं कुठे चाललास हा घेऊन. तर तो पुढे गेला आणि गल्लीमध्ये लपला तो. पण मला माहीत नव्हतं की त्याच्यानंतर काही मोठी घटना घडणार आहे म्हणून. आणि बाकीचे त्याच्यासोबतचे भांडण करत होते, तर त्यांना मी थांबवलं. म्हटलं अरे भांडणं का करताय, कशासाठी करताय, घरी जा बरं तुम्ही लोक. त्यापैकी दुसरा आला आणि त्यांनी दगडाने मारायला गेलं, तर धरला, मी त्याला धरला आणि त्याला एकदमच म्हटलं काय चाललं आहे तुमचं, कशासाठी भांडणं करायला लागलं आहे तुम्ही लोक, थांबा थांबा म्हणायला लागले. पण एवढी पब्लिक उभी आहे, पण एकही पब्लिकनी मदत केली नाही. निदान पोलीस म्हणून नका, पण एक लेडीजमध्ये पडली आहे, ती एवढी प्रतिकार करते, तर कोणीतरी मदतीला यायला पाहिजे होतं. पण व्हिडिओ काढण्यात लोक मग्न असतात आपले. सध्या आपला सोशल मीडिया किती लाईक्स भेटतील आपल्याला, किती बाईट्स भेटतील असं. पण तरी मला एकच म्हणायचं की प्रत्येकाने आपलं शेजारचं, आपण म्हणतो ना की काही झालं तर आपल्यापर्यंत यायला नाही पाहिजे. बाहेरची लोक पुण्यामध्ये शिकायला येतात, नोकरी करतात, सर्व करतात. मी बाहेरचीच आहे, मी नंदुरबार जिल्ह्याची आहे, मी नोकरी करते इथे. तर मी त्या टायमिंगला विचार केला असता की बाबा माझी ड्युटी संपली, मी निघून जाऊ शकत होते. पण मी जिथे नोकरी करते तिथलं माझं काहीतरी देणं लागतं. नोकरी तुम्ही जिथे करतात तेच तुमचं मेन गाव आहे, जिथे तुम्ही पोट भरताय, जिथे तुम्हाला वस्तू तुम्ही काहीतरी मिळवता आहे, तर ते गाव म्हणजे तुमचं मेन एक फर्स्ट टार्गेट आहे ते. तर ते काय म्हणतात, आम्ही लांबून आलेलो आहोत, आम्ही कशाला मध्ये पडायचं, आम्हाला पडायचं नाही. आणि प्रॉपरचे लोक असतं काय म्हणतात, आम्ही तर इथेच राहतो, उद्या उठून हे लोक आम्हाला मारतील, आम्ही का मध्ये येऊ. यामुळे कसं असतं, गुन्हेगारी जास्त वाढत चालली आहे. तर हे प्रत्येकाने म्हणजे मनात न ठेवता
आम्ही लांबून आलेलो आहे किंवा आम्ही प्रॉपरचे आहे म्हणून मधी पडावं नाही, हे मनातली एक भीती काढून त्यांनी त्या टायमिंगला काढून द्यावी. आणि त्यांनी प्रत्येकाने म्हणजे आपलं पोलीस सतर्क त्यांच्यासाठी असतो, पण एका टायमाला पोलीस कुठे जास्त जाऊ शकत नाही. तरी त्यांनी जर माझ्या अगोदर 112ला थोडक्यात चालू होतं, पोलीस स्टेशनला कळवलं असतं तर ही एवढी मोठी घटना घडली नसती. माझ्या अगोदरच काहीतरी त्याचा निवाळा झाला असता. तरी माझं एकच म्हणणं आहे की आपण जे आहात इथे, तर त्यांच्याकडून जेवढे जनजागृती होऊ शकते तर त्यांनी समाज म्हणजे जे बाहेरचे लोक आहेत, इतर पब्लिक लोक आहेत, त्यांना जनजागृती करण्यास माझी विनंती आहे की त्यांनी लोकांना समजावं की बाबा प्रत्येकाने आपला हात काढून घ्यायचा नाही आहे. भले तुमचं नाव आलं नाही तरी चालेल, पण तुम्ही काहीतरी एक आपल्या समाजाला आपण देणं लागतो आहे, त्या हिशोबाने तरी प्रत्येकाने आपापलं काम करायला पाहिजे. त्यांनी एवढं बोलून माझे 2 शब्द संपतात. सीमाताई, तुम्ही म्हणालात की स्टेज डेअरिंग नाही आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी दाखवलेलं डेअरिंग मला जास्त महत्त्वाचं वाटतं. तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. मगाशी कोलते यांनी सांगितलं त्याप्रमाणे स्वतःच्या उंचीमुळे स्थळं नाकारली गेली म्हणून एवढं मोठं शिखर गाठण्याचं धाडस करणाऱ्या स्मिता घुगे यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या धाडसामागचं प्रेरणास्थान किंवा एकूणच सगळे अनुभव या ठिकाणी सांगावा. नमस्कार, मी स्मिता दुर्गादास घुगे. आज थोडंसं ताप थंडी आल्यामुळे बरं वाटत नाही आहे, पण मी शब्द दिला होता मी कार्यक्रमाला येणार म्हणून, आणि तो शब्द मला पूर्ण करायचा होता. मी माझी ऑफिसची शिफ्ट संपवली, मॉर्निंग शिफ्ट, आणि इकडे कार्यक्रमाला आले. खरं तर आज सावित्रीची लेक हा पुरस्कार भेटला. मी असं म्हणेन की आमच्या आई वडील जे महात्मा ज्योतिबा फुले आणि सगळ्या ज्या सावित्री आहेत त्यांच्या संस्कारांमुळे आज आम्ही सगळ्याजणी आज खरं तर इथे आहोत, आणि खरं तर हा त्यांचा सन्मान आहे. आणि ज्ञान फाउंडेशन, सबनीस सर, पवार सर आणि कोलते सर, खरं तर ह्या काकांनी मला शोधलं. ते आमचे बंधू परागदादा, उमेशदादा आणि आप्पा. खरं तर ही माझी टीम आहे, आणि यांच्यामुळं खरं तर आज मी इथपर्यंत पोचले. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी जॉब करते IT कंपनीमध्ये. त्याचप्रमाणे मी गिर्यारोहण चालू केलं 2020 साली. माझ्याकडे लग्नासाठी खूप स्थळे येत होती. प्रत्येक मुलगा उंचीमुळे नाकारत होता, म्हणून माझे गुरु आनंद बनसोडे, एव्हरेस्ट क्लाइंबर, त्यांना फोन केला मी एक दिवस, आणि एका ट्रेकमध्ये आमची ओळख झाली होती. त्यांना म्हणलं, सर असं असं आहे की मुलं रिजेक्ट करतात. तर सर म्हणले, ठीक आहे स्मिता, आपण ही उंची नाही वाढवू शकत, पण कर्तृत्वाची उंची नक्की वाढवता येईल. आणि मी त्याच दिवशी ठरवलं, काही झालं तरी जगातली 7 खंडातली 7 शिखरं आपण सर करायची, आणि त्याच दिवशी तो निर्णय पक्का केला. आत्तापर्यंत माझी 2 शिखरं पूर्ण झाली आहेत आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प झाला आहे. पहिलं शिखर मी जे सर केलं माउंट किलीमांजारो, आफ्रिकेतलं सगळ्यात उंच शिखर आहे. 19,341 फूट उंची आहे. -15 ते -25 डिग्रीमध्ये मी 75 फुटी तिरंगा फडकून हाय रेंज ऑफ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलं. त्याच्यानंतर मी सगळेजण आपल्या इथं शिवजयंती खूप मॅडम माहिती आहे कशा पद्धतीने साजरी करतात. मला थोडंसं आगळ्या वेगळ्या पद्धतीने खरं तर शिवजयंती साजरी करायची होती, आणि मला आपल्या महाराजांचे विचार भारताबाहेर पोचवायचे होते खरं तर. तर मी विचार केला, सगळेजण पुण्यात शिवजयंती करतील, महाराष्ट्रात इकडे तिकडे, ठीक आहे बाबा. मी केली ती एव्हरेस्ट बेस कॅम्पला 5,000 मीटर उंचीवरती सगळ्यात मोठा भगवा 40 फुटाचा भगवा फडकवला, आणि शिवजयंती साजरी करणारी पहिली मुलगी ठरले, आणि त्याचं इंडिया रेकॉर्ड केलं. त्याच्यानंतर सगळी संपली नव्हती. आता म्हणलं चला अमृत महोत्सव आहे, तर आपण आणखीन काहीतरी केलं पाहिजे. आणि याच्यासाठी मला स्पॉन्सरशिप कुठे मिळाली नाही. सर ही स्पॉन्सरशिप मी स्वतः जॉब करून जे लग्नासाठी आईवडिलांनी पैसे जमवतात त्याच्यामार्फत मी हे सगळे रेकॉर्ड केलेत.
तिसरं वर्ल्ड रेकॉर्ड मी आत्ता 15 ऑगस्ट 2023 माउंट एल्ब्रूस रशिया युरोपमधला हायेस्ट पीक आहे. 18,510 फूट उंची आहे. संपूर्ण बर्फ -25 ते -35 डिग्रीमध्ये 5-5 किलोचा बूट अंगावरती 10 किलोचे कपडे घालून मी ते शिखर सर केलं. नऊवारी साडी घालून आणि 75 फुटी तिरंगा फडकवला आणि त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड केलं. आणि ते वर्ल्ड रेकॉर्ड खरं तर मी नंतर सांगेन की आता ह्याच्या मागे कोण आहे ते वर्ल्ड रेकॉर्डचं मला खरं तर अनावरण करायचं होतं. गेली 2 महिने झालं ते वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या घरी आलं आहे. आणि दादा आणि सर घरी आले होते. त्यांना मी सांगितलं की मला श्रीपाल सरांच्या हातून करायचं आहे ते म्हणून. आणि आज सर खरं तर खूप खूप धन्यवाद ते रेकॉर्डचं तुम्ही आज अनावरण केल्याबद्दल. आणि याच्या मागे सगळे खरं तर मी म्हणेन की कोण आहे नक्की तर नारायणपूरचे नारायण महाराज दत्तगुरू यांच्या आशीर्वादानं खरं तर मी आज इथपर्यंत पोचली आहे. आणि त्या वर्ल्ड रेकॉर्डवरती आज नारायण महाराजांचं नाव, शंकर बाबांचं नाव आणि स्वामी समर्थांचा आणि दत्ताचा फोटो घेऊन मी तो खरं तर वरती शिखर सर करायला सुरुवात केली. आणि त्या नावांची नोंद हाय रेंज ऑफ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. मी एवढंच म्हणेन की अवघड तर खरं तर खूप असतं मला. कारण मी असं म्हणते की परीक्षा नापास झालो तो परत पास करता येते, परत परीक्षा देता येते. पण इथं ऑक्सिजन कमी पडला तर परत येता येत नाही. हे मला माहिती असूनही मी शिखरं चढत राहते आणि अजूनही चढणार आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी राहावेत हीच इच्छा. धन्यवाद. निश्चितच स्मिता, आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. भविष्यातली तुझी जी शिखरं पार करण्याचं जे स्वप्न आहे ते निश्चितच पूर्ण होईल. मनपूर्वक धन्यवाद. मी वर्षा खेंदाड यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करते. आणि आज मी सगळ्यांपुढे एक ओळख घेऊन उभी आहे. ती ओळख मला मिळाली ती केवळ शिक्षणामुळे. त्यामुळे शिक्षणाचा पाया ज्यांनी रोवला किंवा माझ्यासारख्या अनेक विद्यार्थिनींना शिक्षणाचा मार्ग ज्यांनी मोकळा केला त्या सावित्रीबाई फुलेंची आज जयंती आहे. खरं तर सगळ्यांना माहिती आहे आपण हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतो आहे. आणि आजच्याच दिवशी खरं तर ज्ञानाने किंवा कर्तृत्वाने आणि म्हणजे फार मोठ्या मनाची लोकं इकडे व्यासपीठाला लाभलेली आहेत. अशात मलाही या पुरस्कारासाठी लायक समजल्याबद्दल आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल ज्ञान फाउंडेशन आणि आजचे पाहुणे माननीय श्रीपाल सबनीस साहेब या सगळ्यांचेच मी आभार मानते. माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर मी मूळची सोलापूरची आहे. छोटंसं खेडेगाव होतं आणि जसे इतरांना प्रॉब्लेम्स असतात तसे त्या गावातही खूप सारे प्रॉब्लेम्स होते. मग उपजीविकेसाठी म्हणून किंवा गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर जगण्यासाठी म्हणून आईबाबांनी गाव सोडायचा निर्णय घेतलेला होता. आणि त्यावेळी अगदी असं सगळेच स्थलांतर करत होते पुणे मुंबईसारख्या ठिकाणी. तर त्यावेळी गावातले एक कुटुंब इकडे येणार होतं. त्यांच्या ओळखीने आईबाबाही इकडे आले होते. इथे आल्यानंतर ओळखीवर साहजिक आहे त्यांचं शिक्षण कमी असल्यामुळं त्यांनी एक होतं की त्यांचं शिक्षण आहे कमी तर त्यांचं असं होतं की आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे आणि त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी चालतील पण ते त्यांना मिळवून द्यायचं आहे. हे मी लहानपणापासून ऐकत होते. आणि त्यासाठी मग त्यांनी अगदी कन्स्ट्रक्शन साईटवर राहून बांधकामाला पाणी मारण्यापासनं विटा वाहण्यापासनं सगळीच कामं केली होती. आणि जिल्हा परिषद ते महानगरपालिका तसा प्रवास होता पण तो म्हणावा तसा अवघड नव्हता कारण बऱ्यापैकी जिल्हा परिषद आणि मनपाच्या शाळा सेमच होत्या. पण त्यानंतर म्हणजे मी लहानपणी मी काकांनाही म्हणलं प्रचंड खोडकर आणि चंचल होते. म्हणजे अगदी कुणी काय केलं तरी ते माझ्यावर येईल इतकी मी खोडकर होते. पण साहजिक थोडीशी हुशार पण होते. त्यामुळे माझे वर्ग शिक्षक जे होते त्यांना कायम असं वाटायचं की बाबा ह्या पोरीनं पुढे काहीतरी शिकलं पाहिजे. आणि आता 7वीपर्यंतच महानगरपालिकेची शाळा तर 8वीपासून एका चांगल्या खाजगी शाळेमध्ये पण शिक्षण घेतलं पाहिजे. त्यांच्या सांगण्यावरनं बाबांनी मला शिवाजीनगरचं मॉडर्न मुलींची शाळा तिथे ॲडमिशन घेतली आम्ही.
पण अगेन आम्ही अशा पद्धतीनं राहत होतो, जे कन्स्ट्रक्शन साईट होती जी बदलावी लागत होती, त्यामुळे कुठंतरी स्थिर राहायचं असेल आणि मुलांना शिक्षण द्यायचं असेल तर आईबाबा अशा कामाच्या शोधामध्ये होते जिथे आम्हाला साईट बदलायची वेळ येणार नाही. मग बाबांनी सुरुवातीला सोसायट्यांमध्ये वॉचमॅनची नोकरी करायला सुरुवात केली. आई त्यांना मदत म्हणून घरकाम वगैरे करायला लागली. नंतर खानावळ वगैरे सुरू केली होती. पण परत तेच की खर्च जसं इयत्ता बदलेल तसे खर्च वाढत होते. मग पुन्हा असं होतं की अशी जागा पाहिजे आपल्याला जिथं आपलं घर भाडं वाचेल किंवा काहीतरी होईल. पुन्हा एक गृहस्थ होते, त्यांच्या मदतीने आम्हाला अशा ठिकाणी घर जिथे आम्हाला भाडं वगैरे लागणार नाही असं मिळालं. आणि बाबा नेहमीप्रमाणे देखरेखीचं काम पाहायचे. तर त्याचा एक फायदा असा झाला की आम्हाला घर भाडं नसल्यामुळं ते पैसे बाबांना शिक्षणाला लावता आले. आणि जे बाबांचं स्वप्न होतं की बाबा पुढे काहीतरी केलं पाहिजे, शिकवलं पाहिजे, ते मीही उराशी बाळगलेलं होतं. त्यामुळे मलाही असं होतं की मी त्यांना देणं लागते आणि ते मला त्यांच्या डोळ्यात ते समाधान पाहायचं की आपण पुण्याला आलो किंवा गाव सोडलं हे व्यर्थ नाही गेलं. मी माझ्या मुलीवर जो विश्वास दाखवला तो तिनं सार्थ केला, ही भावना मला फक्त त्यांच्या डोळ्यात बघायची होती. पण तसे योग येत नव्हते. जसं सगळ्याच माध्यमिक शाळांमध्ये असतात करिअर गायडन्सचे लेक्चर्स व्हायचे, त्यामध्ये मला वकिली पेशाबद्दल कळालं आणि मग कुठेतरी असं झालं की मला वकील व्हायचं आहे. मी वकील झाले. 2-3 वर्ष प्रॅक्टिसही केली. आणि प्रॅक्टिस करताना जसं इतर ज्युनियर्स ॲडव्होकेटना त्रास किंवा प्रॉब्लेम्स असतात तसे मीही फेस केले. आणि सगळं सुरळीत चालू असताना एक झालं ते म्हणजे लॉकडाऊन, ज्यावेळी अनेक वकिलांचं कामसुद्धा बंद झालं होतं. आणि मग पुन्हा ते ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस वगैरे मिळणं सगळंच बंद झालं होतं. तेव्हा कुठेतरी असं वाटलं की आय डिझर्व समथिंग बेटर. मग आपल्यात तेवढा स्पार्क आहे, आपण ते करू शकतो, ते गुण आपल्यात आहेत. कारण प्रॅक्टिस करत असताना मी बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या होत्या. प्रामुख्यानं ऑनरेबल जजेस साहेब असतील, त्यांचं बिहेवियर असेल किंवा आजूबाजूचं त्यांच्याशी कनेक्टेड गोष्टी असतील. कुठेतरी आतून इच्छा झाली होती की आता मला न्यायाधीशच व्हायचं आहे. आणि मग एक शपथ घेतल्यासारखं असं झालं की मी जोपर्यंत न्यायाधीश होत नाही तोपर्यंत मी पुन्हा गावाला जाणार नाही. आणि त्याप्रमाणे मग खरं तर लॉकडाऊन ही माझ्यासाठी एक प्रकारची संधी ठरली. त्यामध्ये मी माझा बेस तयार केला. आणि कुठलाही प्रवास मी म्हणते की मार्गदर्शनाशिवाय अपूर्ण असतो. ह्या प्रवासामध्ये नक्कीच माझा प्रवास सोपा नव्हता, खडतर होता. पण ह्या प्रवासामध्ये मला आमच्या क्लासचे सर जे ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर, ज्यांना आम्ही विद्यार्थी जजेस बनवण्याची फॅक्टरी म्हणतो, त्या सरांचं मला मार्गदर्शन मिळालं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने, आईवडिलांच्या विश्वासाने मी पहिल्या प्रयत्नात ही परीक्षा पास करू शकले. आणि जेव्हा माझी बातमी न्यूजपेपर आणि बाकीच्या गोष्टींकडे यायला लागली तेव्हा आईबाबांच्या डोळ्यातले जे भाव मी इतक्या वर्षांपासून बघण्यासाठी थोडक्यात तडफडत होते, ते भाव मला आईबाबांच्या डोळ्यात त्या दिवशी दिसले. त्या दिवशी असं वाटलं की बस आपण पुण्यात आलो आणि आपण काहीतरी केलं आहे, ह्याचं सार्थ झालं आहे. आणि आता एक म्हणतात मनाला शांती, त्या पद्धतीनं मला त्या दिवशी डोक्यावरचे सगळे प्रश्न, जे भावना मी इतक्या वर्षाच्या घेऊन फिरत होते, थोडंसं उदासीपणा असेल किंवा बाकीच्या अनेक गोष्टी, आईबाबांना मी पाहिलेलं होतं, कुठली हौसमौस कधीही केलेली नव्हती, पण मला मात्र सगळ्या गोष्टी पुरवल्या होत्या. म्हणतात ना की कोणाच्या तोंडाकडे कधी बघू दिलं नाही, अशा पद्धतीनं आईवडिलांनी सगळं केलं होतं. त्यामुळे मीही त्यांना देणं लागत होते. आणि मी ह्या दृष्टीनं काहीतरी माझं एक 10% काम केलेलं आहे असं मला वाटतं आहे. आणि यापुढेही सगळ्यांच्या आशीर्वादाने मी असंच काम करत राहीन. स्वतःकडनं पण मी बऱ्याच गोष्टी शिकते आहे आणि छान न्यायदानाचं काम करण्याचा मी प्रयत्न करीन. आपले श्रीपाल सबनीस साहेबांचे पुत्र निलेश सबनीस साहेब आमच्याकडे बार्शीला होते. अत्यंत हुशार आणि असे व्यक्तिमत्व आहे की आजही कोर्टात गेल्यानंतर तुम्ही कुठल्या ॲडव्होकेटला विचारलं कामाच्या बाबतीत तर आजही निलेश सबनीस सरांचं नाव खूप निघतं. अगदी प्रोबेशन पिरियडमध्ये सुद्धा इतकं छान काम करणारे माझ्यासाठी खरं तर ते सुद्धा एक आयडलप्रमाणे आहेत की आपण प्रोबेशन पिरियडमध्ये अशा पद्धतीचं सुद्धा छान काम करू शकतो. तर मी तुमचा फार वेळ घेणार नाही आणि माझ्याकडनं खरंच काही चुकलं असेल तर मला माफ करा. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद. वर्षात आईवडिलांच्या कष्टांना तू न्याय दिला आहेस, त्यामुळे आता पुढचं न्यायदानाचं कामही अशाच पद्धतीनं करशील याची खात्री आहे. मी सोनल सोनकवडे यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरचे मान्यवर श्री सबनीस सर, राजेंद्र पवार सर आणि कोलते सर,
आणि माझे इथे सभागृहामध्ये जमलेले मित्रमैत्रिणींनो, खरं तर असं ठरलं होतं की मी बोलायचंच नव्हतं, कारण मला खूप ताप, सर्दी, खोकला सकाळपासून, पण 2 शब्द नक्कीच बोलायला आवडतील. कारण आज मी इथे एकटी नाही आलेली आहे, माझ्याबरोबर माझे आईवडील आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की आज राजमाता सावित्रीबाई फुले यांच्या नावाने जो काही मला पुरस्कार देण्यासाठी त्यांनी माझी निवड केली, याच्या मागे जर कोणी असेल तर माझे आईवडील आहेत, ज्यांनी मुलगा, आणि त्यांना मी विनंती करीन की त्यांनी थोडं उभं राहावं आणि सगळ्यांच्या टाळ्या स्वीकाराव्यात. आणि मला नाही, ते खरं खूप महत्त्वाचं आहे, कारण खरं तर पुरस्कार घेताना मला दोघांना स्टेजवर बोलवायचं होतं, पण तसं करता नाही आलं. मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये त्यांनी लहानपणापासून वाढवताना कधीच डिस्टिंग्विश केलं नाही. त्याच्यामुळंच मला वाटतं की आज जेवढं काही यांनी माझं कौतुक केलं किंवा जितकी काही माझी प्रस्तावना केली, जे काही शक्य झालं ते त्याच्यामुळे शक्य झालं. आणि इथे सभागृहामध्ये उपस्थित असले सगळेजणं तसंच करतील अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि राजमाता सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एकदा पुरस्कार दिला आणि तो सबनीस सरांनी दिला म्हटल्यानंतर इथून पुढे तरी समाजासाठी अजून जास्त काही वेगळं चांगलं करता येईल अशी ईश्वरचरणी इच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. प्रियदर्शनी इंदलकर, मी विनंती करते की तिनं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मंचावरील मान्यवरांना, तुम्हा सर्वांना, या सावित्रीच्या लेकींना आणि समोर बसलेल्या सावित्रीच्या लेकींना नमस्कार करून ज्ञान फाउंडेशनचे आभार मानून आणि मला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत माझ्या मनोगताला सुरुवात करते. फार नाही बोलणारे, काळजी करू नका. शाळेत असताना मी रेणुका स्वरूप शाळेत शिकले, जसं सरांनी मेन्शन केलं. शाळेत असताना सावित्रीबाईंच्या बऱ्याच कविता म्हणा किंवा त्यांची माहिती प्रत्येक जयंतीला सांगितली जायची. तर तेव्हा आम्हा सगळ्या मुलींना असं म्हटलं जायचं की तुम्ही सावित्रीच्या लेकी. तर आज मी हे ऑफिशियली म्हणू शकते की मी सावित्रीची लेक. होय मी सावित्रीबाई, अशी त्यांची कविता आहे. तर आज मी होय मी सावित्रीची लेक असं मी जाहीर करू शकते. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि ही जी चिरी आहे हे करण्याचं एक खास कारण ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. आज जयंतीनिमित्त सोनाली कुलकर्णी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती एक पोस्ट केली. त्यांनी आणि त्यांच्या मुलीसोबत एक फोटो आहे ज्याच्यामध्ये त्यांनी कपाळाला अशी चिरी लावली आहे जी सावित्रीबाईंची चिरी आहे. आणि त्यावर त्यांनी असं लिहिलं आहे की तुझ्याकडं गाडी बंगला असो नसो, तुझ्याकडं पैसा अडका असो नसो, तुझ्याकडं भारीतले कपडे मोबाईल असो नसो, तुझं लग्न झालेलं असो नसो, पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ही चिरी कुणाच्या नावाची नाही, ही तुझी आहे, तुला आत्मसन्मान शिकवणारी. तर मला वाटलं की याहून परफेक्ट क्षण किंवा याहून योग्य ठिकाण असू शकत नाही जिथे ही चिरी अभिमानानं मिरवता येईल आणि तेही या चिरीसोबत आणि या रंगासोबत हा पुरस्कार स्वीकारता येईल. तर या निमित्ताने पुन्हा एकदा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सावित्रीबाई मुळे आम्ही सगळे इथे आहोत हे सगळं मान्य आहे, पण त्यांच्या मागे महात्मा फुले तितक्याच ताकदीने उभे राहिले, त्यांना तितकंच प्रोत्साहन दिलं, त्यांना शिकण्याची प्रेरणा दिली, ऊर्जा दिली, त्यांना शाळेत पाठवलं, त्यांचा अभ्यास घेतला, त्यांच्याशी पत्रव्यवहार केले, त्यांना आयुष्यभरासाठी सपोर्ट केलं. ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. आणि जसं प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात, तसं प्रत्येक स्त्रीच्या यशाच्या मागे पुरुषाचा हात नक्कीच असतो. तर या निमित्ताने माझ्या आयुष्यात ज्या पुरुषामुळे मी एवढी प्रगती एवढ्या स्वातंत्र्याने जगू शकले ते माझे वडील आज इथे उपस्थित आहेत. तर जसं त्यांनी केलं तुम्ही पण एकदा उठून द्या.
कला ही अशी गोष्ट आहे की ती थोडीफार प्रमाणात शिकवता येऊ शकते, की असे एक्सप्रेशन दे, अशी कविता पाठ कर, असं वक्तृत्व म्हण, असं सगळं सांगता येऊ शकतं. पण कलाकाराला कला सापडण्यासाठी त्याला स्वातंत्र्याची गरज असते असं मला वाटतं. आणि ते स्वातंत्र्य मला वडिलांनी दिलं. त्यांनी मला कुठेच एका स्टिरिओटिपिकल स्त्रीप्रमाणे वाढवलं नाही, ज्याचा परिणाम माझ्या कलाक्षेत्रातल्या कामावर झाला आणि मी एवढ्या मोकळेपणाने वावरू शकले, बिनधास्तपणे अभिनय करू शकले आणि आज सावित्रीची लेक हा पुरस्कार त्यामुळेच स्वीकारू शकले. तर यासाठी वडील तुमचे धन्यवाद. आणि त्याचबरोबर हा पुरस्कार मला या सगळ्या लेकींसोबत शेअर करायला मिळतो याचा प्रचंड अभिमान वाटतो आहे. मग खरं तर माझी सुरुवात आहे आणि हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी फक्त प्रोत्साहन आहे, कौतुकाची थाप आहे. पण या अचीवमेंट्स ऐकल्यानंतर म्हणजे मॅडम तुम्ही एकट्या होता आणि तुम्ही एकटीने म्हणजे दबंग आणि वॉन्टेडसारखे पिक्चर माझ्या डोळ्यासमोर आले की सलमान खानच्या जागी तुम्ही मला दिसायला लागलात फायटिंग करताना. किंवा तुम्ही म्हणाल की लग्न या गोष्टीवरती स्त्रीचं आयुष्य खूप डिपेंड करतं किंवा समाज स्त्रीकडे कसा बघतो हे फार डिपेंड करतं. पण ते न झाल्यामुळे बघा स्त्रिया काय काय करू शकतात. तर ही कलासुद्धा स्त्रियांमध्ये आहे आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. ते किती कठीण आहे जे तुम्ही करताय हे तुमच्या बोलण्यातनं आम्हाला दिसलं, त्यामुळे फारच भारी वाटतं आहे. आणि न्यायाधीश मॅडम तुम्ही तर म्हणजे तुमचा प्रवास म्हणजे तुम्ही जिवंत सावित्री आहात आत्ताच्या काळाची. कशा पद्धतीने तुम्ही प्रवास केला आणि कशा पद्धतीने तुम्ही शिकत इथपर्यंत आलाय. यात अष्टपैलू तुम्ही आहात, अभिनेत्रीसुद्धा आहात, कवयित्रीसुद्धा आहात. मला असं वाटलं की माझ्याबद्दल बोलणं चाललं आहे की काय, आणि अचानक अरे बापरे अजून एक आहेत कलाकार इथे. तर या सावित्रीच्या लेकींचंही खूप खूप अभिनंदन. आणि मी स्वतःचं हे भाग्य समजते की आजच्या दिवशी मला हा पुरस्कार मिळाला आहे तुम्हा सगळ्यांच्या समोर महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये आणि सबनीस सरांच्या हस्ते. त्यामुळे खूप 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 धन्यवाद ज्ञान फाउंडेशन आणि कोलते सर. प्रियदर्शनी, तू असं जरी म्हणाली असशील की लग्न झालं नाही म्हणून किती कर्तृत्व करू शकतात, पण येत्या 26 जानेवारीला तिचा पिक्चर येतोय, चित्रपट येतोय, त्याचं नाव आहे नवरदेव BSc ॲग्री. आम्ही उत्सुक आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र पवार जे महावितरण पुणेचे मुख्य अभियंता आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया या निमित्त आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीपालजी सबनीस, मंचावर उपस्थित मनोहरजी कोलते आणि सावित्रीची लेक पुरस्कार ज्यांना प्राप्त झाले अशा सोनल सोनकवडे, स्मार्तना पाटील, प्रियदर्शिनी इंदलकर, वर्षा खेंदाड, स्मिता घुगे, सीमा वळवी. पहिल्यांदा ह्या सर्व सावित्रीच्या लेकींचं मी अभिनंदन करतो. आज आहे 3 जानेवारी आणि क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा आज जन्मदिन आहे. हा जन्मदिन महाराष्ट्र शासन बालिका दिन म्हणूनही साजरं करतं आणि आजचा दिन हा श्रीमुक्ती दिन पण आहे. तर अशा ह्या दिनी ह्या सावित्रीच्या लेकींचा जो सत्कार होतो आहे तो खूपच अभिनंदनीय आहे. आणि ज्ञान फाउंडेशन हे फाउंडेशन कोलते साहेब यांच्या माध्यमातून चालतं आणि ते चालवत असताना समाजातील ह्या अशा सावित्रीच्या ज्या लेखी आहेत ह्या त्यांनी ज्या शोधून काढलेल्या आहेत बघा. एक उंच उंच शिखर पादाक्रांत करते, एक न्यायदानाचं काम करणार आहे, एक अभिनयाचं काम करते आणि एक समाजाचं संरक्षण करते. आणि समाजातली लोक व्यवस्थित टॅक्स भरतात की नाही ते पाहण्यासाठी आपल्या मॅडम पण इथे उपस्थित आहेत. ह्या सर्व क्षेत्रातल्या त्या क्षेत्रात त्यांचा जो काही प्रवास आहे तो निश्चितच आपल्याला त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखा आहे. ह्या लेखींनी जशा त्या पुढे आल्या तशा
इतर लेकींना पण पुढे आणण्यासाठी आपण समाजामध्ये जागरूकता, आपण जिथे जिथे जाल तिथून आपले जे काही कलागुण आहेत त्या माध्यमातून समाजातल्या सावित्रीच्या लेकींना अजून आपण पुढे आणाल अशी आपल्या सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादा पुरस्कार दिला जातो, तो पुरस्कारामुळे त्या व्यक्तीचं महत्त्व पण वाढतं आणि जबाबदारी पण वाढते. तर तुम्हाला हा जो काही पुरस्कार दिला गेलेला आहे त्या पुरस्काराचं जबाबदारीची जाणीव आपण ठेवाल आणि आपण चांगल्यात चांगलं काम आपल्या क्षेत्रात कराल. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. यानंतर आपल्याला सरांना ऐकायचं आहे, त्यासाठी मी माझं जे काही मनोगत आहे आवरतो आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. तसंच आपल्या 2024च्या शुभेच्छा देऊन थांबतो. थँक्यू व्हेरी मच. या कार्यक्रमाचं इतकं सुंदर संचालन आजी केला ममता करते, तर मी सबनीस सर बोलणार आहेत. सबनीस सरांच्या अगोदर लेडीज फर्स्ट. मी सबनीस वहिनींनी विनंती करणार आहे, आपण वरती येऊन ममताचा सत्कार करावा. चला हेकडे संदीप. मला वाटलं तुम्ही खाले होते. पुढे 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 नाही पुढे. त्यानंतर आमच्या शिक्षेचं नारायणपूरचं प्रक्षेपण दर गुरुवार दर पौर्णिमा संपूर्ण जगामध्ये जो करतो सेवाभावी वृत्तीने असा आपण संदीप बांदल मागच्या वेळेला होता. त्यामुळे मी त्याचा सत्कार म्हणजे पूर्ण नारायणपूर क्षेत्राचा सत्कार समजतो. मी सबनी सरांना विनंती करतो आपण त्याचा सन्मान करावा. मनपूर्वक धन्यवाद. ज्या साहित्य परिषदेच्या वास्तूत आपण आहोत, तर साहित्य क्षेत्रातलं एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत जेवढी साहित्य संमेलनं झाली असतील तर त्या सर्व साहित्य संमेलनांमधले अध्यक्षपद भूषवलेले 24 तास कार्यरत असलेलं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे श्रीपाल सबनीस सर. सर, आपलं मनापासून स्वागत. आपण या ठिकाणी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करते. महामाता, महाराष्ट्राची लोकमाता आणि महात्म्याची महात्मा अशी सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. या सावित्रीच्या लेकीच्या सन्मानार्थ जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, या कार्यक्रमाचे सर्वार्थानं आधारस्तंभ असलेले विशेषतः मनोहर कोलतेचे सर्व विधायक उपद्व्याप आणि अत्यंत उदार अंतःकरणानं आणि उदार मायेतून ज्यांनी पोटात घातलेले आहेत असे महावितरणचे प्रमुख राजेंद्र पवार. अत्यंत वेडा अशा प्रकारचा माणूस, इतका ध्येयवेधा माणूस मी कुठेही जगामध्ये पाहणं फार दुर्मिळ आहे. अशी माणसं फार कमी असतात आणि म्हणून या सावित्रीच्या लेकी वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उच्चांक गाठणाऱ्या, सर्वार्थाचं पराक्रमाचं सर्व शिखर गाठणाऱ्या अशा प्रकारच्या सावित्री लेकींचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करण्याची उदार अशा प्रकारची भूमिका बजावणारे आमचे मनोहर कोलते, खऱ्या अर्थानं ममताताई आणि या कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य विठ्ठलराव सोनवणे. ते एक सुंदर वसंत वर्षा नावाचं सुंदर मासिक चालवतात. या कार्यक्रमाची उंची या प्राचार्याच्या गाडगेबाबाचा एक विशेषांक त्यांनी काढला, त्यावरनं आपल्याला लक्षात येऊ शकते. दुसरे आमचे इंजिनियर वना शिंदे हजर आहेत आणि त्यांचं पण महत्त्वाचं योगदान आहे, वेगवेगळ्या कामामध्ये आहे. काटकर हे उदारमतवादी अशा प्रकारचे ज्यांनी मदत केली आपल्या संस्थांना, त्याचप्रमाणे उमेश हा मदत करणारा, दवाखान्याच्या संदर्भातला अत्यंत गरिबांना गरजूंना मदत करणारे गृहस्थ आहेत. इंगळे आमच्या मनोहर कोलतेच्या परिवारात येत आहेत. अनाथाश्रम चालवणारे, वृद्धाश्रम चालवणारे आणि या सर्वांना पोटात घेऊन सर्वांच्यासाठी
महिन्याला फक्त 2,500 उत्पन्न असणारा हा माणूस आहे मनोहर कोलते. आपल्याला आश्चर्य वाटेल, या माणसाच्या जीवनामध्ये बायको लेकरं आहेत की नाही, कशी झाली मला शंका आहे. म्हणजे वेळच मिळत नाही. सतत ध्यास, चांगल्या कामाचा ध्यास. अनाथाश्रमाचा सगळा डोलारा हे चालवत आहेत. पदाधिकारी कुठेच नाहीत, पण त्या अनाथाश्रमाच्या मुलाच्या पोटामध्ये तोंडामध्ये घास पडावा अशा प्रकारची व्यवस्था करण्याचं काम. आणि समाजामध्ये राजेंद्र पवारासारखी उदारमतवादी अनेक माणसं आहेत. ते त्यांना भेटतात, त्यांना दिसतात, त्यांनाच कसे सापडतात हे मला कोड आहे, पण भेटतात. आणि वृद्धाश्रमामध्ये सुद्धा अनेक वृद्ध माणसं राहतात, बायका राहतात, त्यांना ते मदत करतात. त्यांचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, दरवर्षीच्या दिवाळीला जे महारोगी आहेत अशा 50-52 बायकांसाठी साडीचं, माहेरची साडी नेऊन देण्याचं काम. स्वतःच्या घरची साडी 2,500 पगारात हा माणूस काय करणार, पण त्यांना दाते भेटतात. आणि उदारमतवादी अशा लोकांच्या मार्फत ती उदारता तिथपर्यंत जाऊन पोचते आणि त्या संबंध माता माऊली सन्मानित होतात. त्या वृद्धाश्रमाला मदत मिळते. अनाथांच्या पोटामध्ये अशा प्रकारचं गोड घास पडतो. मनोहर कोलतेची ही पुण्याई मला वंदनीय आहे. अशी माणसं फार कमी असतात. मी आता विनंती करतो, 2 सावित्रीच्या लेकीचे आईवडील इथे उपस्थित उभे राहिले. आमच्या सोनलताईंनी बरोबर हेरलं आणि आपल्या आईवडिलांची पुण्याई आठवण करून त्यांना उभं राहून आपल्या सर्वांना परिचय करून दिला. तसं आमच्या प्रियानंसुद्धा तो पराक्रम केला आणि आपल्या वडिलांची ओळख करून दिली. आता मी बाकीच्या उरलेल्या ज्या लेकी आहेत त्या लेकींना जन्माला घालणारे जे आईवडील आहेत त्यांना मी उभं करण्याची विनंती करतो, उभं राहण्याची. आणि आपण सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात आपण त्याचा सन्मान करूया. मनोहररावांचं वैशिष्ट्य मी दरवेळेला सांगत आलो, हा अफलातून माणूस आहे. दादा कोंडकेंचा अत्यंत वेडा झालेला माणूस. दादा कोंडकेवरती त्यांच्या प्रेयसीनं जेवढं प्रेम केलं नाही तेवढं प्रेम यांनी केलेलं आहे. प्रेयसीसुद्धा दादा कोंडकेंच्या जिवंतपणीच करणार. दादा कोंडके संपल्यानंतर तिचं प्रेमही संपलं, पण दादा कोंडकेवरचं मेल्यानंतरचं प्रेम अजूनही कायम आमच्या मनोहर कोलतेचं आहे. 19 वर्ष हे प्रेम कायम आहे. आणि अत्यंत सोज्वळ माणूस. त्यांचं मनोहारी पुस्तक हे अत्यंत आमच्या राजेंद्र पवारांच्या मदतीनं ते छापलेलं आहे. मनोहारी विचार ते सादर करतात. दादा कोंडके अत्यंत चावट माणूस. जाणीवपूर्वक दयार्थी अशा प्रकारचे संवाद टाकून महाराष्ट्राला हसवणं. बिलंदर अशा प्रकारचा, कलंदर आणि बिलंदर अशा प्रकारचा एकच नट तो म्हणजे दादा कोंडके. आणि महाराष्ट्र बिलंदरी आणि कलंदरी आहे. त्यामुळे दादा कोंडकेचं वेड महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राचं वेड दादा कोंडकेना असं हे अशा प्रकारचा हा भक्त. एकीकडे नारायण स्वामींचा भक्त आहे आणि दादा कोंडकेंचा भक्त. हे कसं काय आहे? आणि मध्येच पुन्हा समाजवादी भाई वैद्य. काही संबंध आहे का? स्वामीचा भक्तिमार्गी अध्यात्ममार्गी स्वामी आणि समाजवादी विचाराचे भाई वैद्य, राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व आणि दादा कोंडके हे 3 कॅरेक्टर वेगवेगळे आहेत. तिन्ही कॅरेक्टरचा आसपाससुद्धा संबंध पडत नाही. त्यांचा कुठलाही अनुबंध काही स्पष्ट होत नाही. पण मनोहर कोलतेच्या अंतःकरणात प्रत्यक्ष जीवनामध्ये या 3 माणसांनी एकत्रित अशा प्रकारची पूजा करण्याचं काम त्यांनी तिघांना केलेलं आहे. हे 3 अशा प्रकारचे स्वामी महाराज आणि 4था स्वामी महाराज मी आहे आणि 5वे आमचे राजेंद्र पवार आहेत. अजब आहे. मला स्वामी महाराज, मी देवधर्म मानतो नाही असं नाही, पण खरा शुद्ध धर्म मानतो मी. खोटा धर्म, द्वेष करणारा धर्म, दुसऱ्याची काय हेवा करणारा धर्म अशा प्रकारचा धर्म मी मानत नाही. हिंदू धर्म मी मानतो. हिंदू धर्मातले देवदेवताही मानतो. पण महाराज आणि बाबाच्या बाबतीमध्ये फार सावध आहे. कारण आसाराम महाराजांनी फसवलेलं आहे सगळ्या देशाला, समाजाला. आणि म्हणून स्वामी महाराजाच्या संदर्भात भक्ती जरूर आहे, पण ती मर्यादित आहे. अशा माणसांच्या संदर्भातली माझ्या ओळीमध्ये आम्हाला बसवलेलं आहे. हे इंजिनियर आहेत आमचे राजेंद्र पवार. त्यांचे व्याही बावनकुळे आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल. यांच्या मुलीनं त्यांच्या मुलाशी लग्न केलं आहे. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारे
आंतरजातीय विवाह सिद्ध करणारे पालक आपल्या ठिकाणी आहेत या ठिकाणी, आणि त्यांचा सन्मान महत्त्वाचा आहे. अशी माणसांची बेरीज जमा अत्यंत मनोहर कोलतेंचे एक खास वैशिष्ट्य आहे, आणि याच वैशिष्ट्याला धरून अनेक कार्यक्रम ते करत असतात वर्षभर. आता या 6 लेकींना शोधण्यामध्ये किती वेळ गेला असेल मनोहर कोलतेंचा, आणि कशा सापडल्या मुली या मला कमाल वाटते. आई वडिलांना सुद्धा आपल्या मुलीचं कौतुक निश्चितच आहे, पण आपली स्वतःची मुलगी नसताना या संबंध 6 मुलींच्या सन्मानार्थ हा एका कार्यक्रमाला संबंध आयोजनाचं त्यांनी पुण्य कमाई केलेली आहे. मला आश्चर्य एक वाटतं, माझ्या हातात एक कागद आहे, या आमच्या लेकींच्या परिचयाच्या संदर्भातले काही नोट काढलेले आहेत. पण मनोहरराव कोलते प्राध्यापक नाहीत, ते वकील नाहीत, कुठले बुद्धिवादी नाहीत, डिग्री कोणती आहे की नाही मला काही कल्पना नाही. आणि सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये 6च्या 6 लेकीचं त्यांच्या आईवडिलांना जेवढं माहिती नाही तेवढं एकाच माणसाला माहीत असलेलं, ही किती मोठी कमाल आहे. मी आमच्या विठ्ठलराव सोनवणेंना प्राचार्यांना बोलावून घेतलं. ते मे महिन्याचा वसंत वर्षाचा अंक अशा ध्येयवादी वेड्या माणसांचा अंक काढणार आहेत. मी म्हटलं जरूर तुम्ही या 3 तारखेला या, एक वेडा माणूस तुम्हाला दाखवतो. म्हणलं हा वेडा माणूस आहे. विठ्ठलराव आपण उभे राहा. ही वेड्याची ओळख प्राचार्य विठ्ठलराव सोनवणेंना व्हावी म्हणून मी परिचय करून देतोय. बसा. चांगल्या माणसांचा गोतावळा जमा करणं ही अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारची गोष्ट आहे. सध्याचं राजकारण, समाजकारण, धर्मकारण सुद्धा अशुद्ध झालेलं आहे, बरबटलेलं आहे, बुरसटलेलं आहे. मला कंटाळा आलेला आहे, वैताग आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हे मनोहर कोलते चांगल्या सद्भावनेनं अत्यंत समाजातल्या ज्या चांगल्या घटना घडतात, चांगले व्यक्ती आहेत, त्यांचा सन्मान करण्याची भूमिका ते बजावत आहेत. दादा कोंडकेंच्या नावाचे सन्मान देत आहेत. ज्ञान फाउंडेशनतर्फे ते सन्मान करत आहेत. आमचे ज्युनियर दादा कोंडके, उठा. दादा कोंडकेसारखा चेहरा बघा यांचा. आता यांची सखू कोण आहे मला माहिती नाही, पण आहेत हे दादा कोंडके. अजून एक दरवर्षी कुठल्या तरी गावाहून एक दादा कोंडकेचा कार्यक्रमाला एक माणूस येतो, तो त्यावेळेस येतो, आता येत नाही. बार्शीचा माणूस एक येतो, दरवर्षी तो आपल्या खर्चाने येतो. आणि या संबंध संदर्भामध्ये आम्हाला यांच्या मनोहर कोलतेच्या संबंध कार्यक्रमांना एक महत्त्वाचं सहभाग देणारी, अत्यंत वेळ समजून घेण्यास इतकं वेळी असणारी माणसं आमच्याकडे आहेत. अमर जगताप या इकडे. अमर राजपूत हा एक वेड्या माणसाला सांभाळणारा, पोटात घेणारा वेडा राजपूत आहे. ते शूरवीर राजपूत आहेत, वेडा राजपूत आहे. बालेराव या इकडे. हे बालेराव दुसरे आमचे सहकारी आहेत. मनोहर कोलते सारख्या फाटक्या माणसाला, दरिद्री माणसाला, गरीब माणसाला, पण श्रीमंती, सांस्कृतिक श्रीमंती आहे, पुण्याई संचिताची श्रीमंती आहे, अशा माणसाला कोण जवळ करेल. पण ही माणसं अत्यंत निश्चित. मनोहर कोलते यांचं नाव सुद्धा घेतलं नाही तुमचं, पण याला राग लोभ नाही, मी घेतो, आपण आपल्याला नक्की घेतो. यांचं योगदानही महत्त्वाचं आहे. अशा माणसांच्या सहवासामध्ये आपण हा कार्यक्रम साजरा करतो आहोत. मला सस्मित काय ते प्रार्थना पाटील या ज्या पोलीस ऑफिसर होत्या, त्यांनी पुरुषांचं गुणगान निश्चित गायलेलं आहे. सावित्रीच्या लेकीच्या संदर्भात, स्त्री मुक्तीच्या संदर्भात पुरुषांनी केलेलं काम आमच्या प्रियानेही कौतुक केलं पुरुषांचं, आणि त्या पाटील मॅडमनी सुद्धा केलेलं आहे. हे विशेष महत्त्वाची बाब आहे. पुरुषांच्या संदर्भातली अत्यंत विरोधी अशा प्रकारची भूमिका मांडणारी, स्त्री मुक्तीची चळवळ चालवणाऱ्या समाजामध्ये पुरुषांचं योगदान हे मान्य करणं, विधायक योगदान मान्य करण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी बजावली. आणि त्या संबंध नंतर सीमा वळवींचं काल मला कात्रण आणून दिलं कालच, आणि मला आश्चर्य वाटलं. ही पोलीस ऑफिसर या ज्युनियर सहकारी आहेत, आणि त्या सिनियर होत्या. सिनियर सहसा आपल्या ज्युनियरचं कौतुक करत नाहीत, पण पाटील मॅडमचं महत्त्वाचं वाटतं मला. त्यांनी आपल्या छोट्याशा भाषणामध्ये स्वतःचं कौतुक न करता आपल्या ज्युनियर सहकार्यानं, पोलिसनी, सीमा वळवींनी जो पराक्रम केला, गुंडांच्या बाबतीमध्ये हातात मोबाईल घेतला आणि त्या गुंडाला पकडून ठेवलं. एक बाई गुंडाला पकडते, पोलिसाच्या वेशातील असली तरी शेवटी बाई आहे, पण ती बाई खंबीर आहे, ती जिगरबाज अशा प्रकारची बाई आहे.
आणि म्हणून त्या ऑफिसरने त्या गुंडगिरीच्या त्याच्यावर बंधन घातलं आणि गुंडाला पकडलं. हा पराक्रम सिनियर ऑफिसरनी मान्य करणं आणि ते जाहीरपणे कौतुक करणं, यालाही एक महत्त्व आहे. त्यांच्या परभारे या स्मितता पाटील यांच्या परभारी मी त्यांचं कौतुक करतो. त्यांना जरूर सीमाताईंनी जरूर त्यांना सांगावं आणि या मॅडमचं सुद्धा मी निश्चितपणे कौतुक करण्यासारखं आहे, पराक्रम झालेला आहे. त्या खाली बसल्या होत्या. महात्मा फुले दाम्पत्य हे खऱ्या अर्थानं समतावादी आहेत, बंधुतावादी आहेत, मानवतावादी आहेत. सगळ्या 5 लेकीचा सत्कार बसवून करतायत आणि आमची 6वी लेक मात्र सन्मानाची पुढे बसलेली आहे. हे काही योग्य नाही. अशा प्रकारची भूमिका मला वाटली, मला लाज वाटली, म्हणून त्यांना मी खुर्ची ठेवायला सांगून वर आणली. मनोहरराव, अशी प्रकारची पुन्हा नंतर आपण चूक करू, आपल्याकडनं चूक होऊ देऊ नये, आणि म्हणून या ताईला आपण वर बोलावलं आणि सन्मानाने त्यांचा सत्कार केलेला आहे. मित्र हो, या आमच्या सोनलताईंनी BSc, BA, MA, BJ आणि LLB एवढ्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. अत्यंत निरहंकारी अशा प्रकारची ही माझी भगिनी आमची लेकीसारखी आहे. त्यांचे आईवडील या ठिकाणी समक्ष हजर आहेत आणि या संबंध संदर्भामध्ये दादासाहेब फाळकेंचा पुरस्कार या आमच्या ताईला मिळावा ही फार अभिमानाची गोष्ट आहे. या स्टेजवर प्रियाचं वलय मोठं आहे, हास्य जत्रेतलं, सिनेमातलं, त्याच्या सिरीजमधलं वगैरे मोठं वलय आहे. पण हे वलय असताना दादा फाळके पुरस्कार अजून मिळालेला नाही, पण आमच्या या ताईला मात्र मिळालेला आहे. आणि म्हणून सोनलताईचं विशेष अभिनंदन मी करतो. एक अभिनेत्री म्हणून, एक गायिका म्हणून, गीतकार, स्वतंत्र लेखिका अशा प्रकारची कामगिरी त्यांनी बजावलेली आहे. 5व्या वर्षी हार्मोनियमची स्वर त्यांची जुळलेली आहे. इतक्या लहान वयापासून गायनाची आवड असल्यामुळं आणि 4थ्या वर्षामध्ये गीतेचं पाठांतर, गीता या ग्रंथाचं पाठांतर त्यांनी बजावलेलं आहे. MPSCच्या परीक्षेमध्ये संबंध महाराष्ट्रात प्रथम येऊन उपजिल्हाधिकारी त्यांनी पद मिळवलं आणि त्याचबरोबर आता ॲडिशनल कमिशनर म्हणून त्या काम करत आहेत. GST वगैरे टॅक्सच्या सगळ्या संदर्भातलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे. विशेषतः डॉक्टर आंबेडकराच्या नावाचं नोबेल पुरस्कार या भगिनीला मिळाला आहे, ही विशेष आनंदाची गोष्ट आहे. मित्र हो, सो व्हॉट सारखं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि संबंध ही कादंबरी आहे, क्रॉसवर्डच्या कडून प्रकाशित झालेली अशा प्रकारचं हे पुस्तक मला महत्त्वाचं वाटतं. एक अल्बमसुद्धा त्यांच्या नावावर आहे, मोरे सावरे अशा प्रकारचा झी म्युझिककडून त्यांचा एक अल्बम तयार झालेला आहे. अशी बहुआयामी अशा प्रकारची एक भगिनी आपल्यासमोर सन्मानित झालेली आहे. एकाच स्त्रीचं एकाच क्षेत्रातलं एक एव्हरेस्ट शिखर प्राप्त करणारी ही मुलगी आहेच, पण मुलीच्या पातळीवरती लेडीजच्या संदर्भामध्ये बहुआयामी अशा प्रकारचं कर्तृत्व सिद्ध करणारी आमची सोनलताई मला विशेष महत्त्वाची वाटते. मित्र हो, आमच्या प्रियानं फार मोठा पराक्रम केला आहे. ही अत्यंत हसतमुख असणारीची. आत्ता येताना 5 वाजता बरोबर 5 मिनिटांनी मी आणि माझी पत्नी नेमका मी तो TV ऑन केला आणि तो रिंग मास्टरचा सर्कसमधला तुझा फोटो आम्ही तिथे पाहिला. हातामध्ये ते काळा ड्रेस, सगळा रिंग मास्टरची भूमिका, तो वाघ, तो खांडेकर हा वाघ काय भयानक करतो बाबा, असा आलो. आधीच गबदुल्या आणि पोट त्याचं, आणि तो असा खाली तो धापा देत बसल्यानंतर ते असं करणं इतका उभा आहे. आणि तो मास्टर तुमचा समीर चौगुले तर कहर आहे, कहर. हास्य जत्रेनं महाराष्ट्राचं पुण्य वाढवलं, पुण्य हे केलं. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये इतका सुंदर अशा प्रकारचा हास्यप्रयोग दुसरा कोणताही जगामध्ये नाही, जगात कुठे नसावा. महाराष्ट्राला विनोद बुद्धी शिकवण्याचं काम आचार्य अत्र्या पु ल देशपांड्यांच्या परंपरेमध्ये आज हास्य जत्रेचे कलाकार करत आहेत. आणि तिनं फार अत्यंत इमानदार मुलगी आहे. बऱ्याचशा मुली खूप आपल्या ध्येयालामध्ये चिकटून राहतात, श्रेय देण्याचा प्रयत्न करतात काही लोकांना, पण सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दोघांना तिचं श्रेय आणि तिच्याबद्दलची कृतज्ञता प्रियानं अत्यंत मोकळेपणानं मान्य केलेलं आहे. ही भगिनी फार सुंदर अशा प्रकारचे तिचे रोल मला महत्त्वाचे वाटतात. अनारकली तर कमाल आहे. अनारकलीचा रोल खरंच मनात ठेवण्यासारखा, लक्षात राहण्यासारखा आहे. त्या स्कर्टमधल्या मुली ज्या क्रिकेटमध्ये नाचतात त्याच्यामध्ये विशेष अभिनय नाही, पण सगळ्याबरोबरच दुय्यम भूमिकासुद्धा तुला करावी लागते, इतरांना करावी लागते. ते करण्यामध्ये सुद्धा मोठेपण असतं. दुसऱ्यांचं मोठेपण सिद्ध करण्यामध्ये स्वतःचा छोटा रोलसुद्धा महत्त्वाचा असतो.
मेन कलाकार दुसरे असतात क्रिकेटमधले, पण ती नाचणाऱ्या ज्या मुली असतात चेअरिंग करणाऱ्या, त्याच्यामध्ये 2 मुली, तुमची दुसरी कोणती मुलगी आहे ती? शिवानी आणि प्रिया, या दोन्ही त्याच्यावर दिसतात. पण मला सगळ्यात महत्त्वाचं, गाणं न जमणारी अशा प्रकारचा एक रोल तुला होता. गाणं गाता येतच नाही असं त्याच्यात दाखवलेलं आहे. आणि ती रडत बसते आणि ओंकार त्या रडण्याच्या निमित्तानं तिला रडू आलं की तिचे आई वडील किंवा कोणीतरी मोठं माणूस तिच्या कपाळावरती चुंबन घेतात. अशा प्रकारे त्यावेळी ती गाणं, तिचं रडणं थांबतं. तिला ते गाणं येत नाही म्हणून ती रडत बसते आणि रडल्यानंतर त्याचं निमित्त साधून तो ओंकार भोजने नाही, ओंकार राऊत सतत तिच्या कपाळाचं चुंबन घेत राहतो. हा चान्स त्याला मिळून जातो आणि हे फार भयानक अशा प्रकारे, पण इतकी सुंदर बोल्ड मुलगी, ब्युटिफुल आणि बोल्ड अशा प्रकारचा अभिनय करणारी मुलगी. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, तिनं एक कलेची नैतिकता आणि जीवनातली नैतिकता सोज्वळतेच्या अंगानं भूमिकेतून सावरलेली आहे, तिनं सांभाळलेली आहे. हे मला महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून विनोद करंडकामध्ये तुला चान्स मिळाला नाही, तू नाराज झाली, यश मिळालं नाही, पण बाकीच्या ठिकाणच्या सगळ्या माध्यमांच्या मध्ये सिरियलमधलं यश, तुमच्या हास्य जत्रेतलं यश, सिनेमातलं यश, रंगमंचावरचे यश हे अत्यंत कौतुकास्पद अशा प्रकारचं आहे. रंगमंचावरच्या इंटेलेक्च्युअल भूमिकामध्ये अत्यंत प्रियाचा मला महत्त्वाचा वाटा वाटतो. इंटेलेक्च्युअल भूमिका, उथळ हास्य निर्माण करणाऱ्या, उथळ अभिनयाच्या भूमिका करणाऱ्या अनेक नटी मी अनुभवलेल्या पाहिलेल्या आहेत. पण ही बुद्धिवादी अशा प्रकारची चमक, कौशल्य असणारी, डेप्थ असणारी एक अभिनय सम्राज्ञी अशा प्रकारची भूमिका आजच ती करते. आणि म्हणून जयश्री गडकरांच्या वारशामध्ये आज तू सम्राट अशा प्रकारचा, तुला कोणीतरी उल्लेख केला, तुम्ही केला. आता जयश्री गडकरांचं काय संबंध आमच्या मनोहर कोलतेंचा, पण इतका परफेक्ट त्या सिनेमाच्या शूटिंगचं सगळं अंतर्गत त्यांचं टेक्निक मनोहर कोलतेनं आत्मसात केलेलं आहे. मित्र हो, या संबंध कॉमेडी वाईट नसते, ज्याला कॉमेडी म्हणतात ती वाईट नाही. आणि द्वयार्थी संबंधाच्या अर्थाच्या बाबतीमध्ये प्रियानं फार सुंदर त्या मुलाखतीमध्ये त्या बोल्ड भूमिका मांडलेली आहे. ती ऐकणाऱ्याच्यावरती अवलंबून आहे किंवा अर्थ घेणाऱ्याच्यावर अवलंबून आहे. खरं म्हणजे कॉमेडियन किंवा सचिन मोटे आणि गोस्वामी शब्दांच्या कुठेही द्वयार्थी काढत नाहीत. तो अर्थ घेताना प्रेक्षक तसा घेतात, त्याला त्यांचा नाईलाज आहे. पण ही भूमिका अत्यंत सोज्वळ पद्धतीनं आणि बोल्ड पद्धतीनं प्रियानं मांडलेली आहे. प्रियाचं अनेक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थिएटर तिनं गाजवलेलं आहे, सिनेमामध्ये ती गाजलेली आहे, मालिकामध्ये ती अत्यंत रुळलेली आहे आणि वेब सिरीजमध्ये सुद्धा तिचा वाटा आहे. IT इंजिनियर असणारी मुलगी आहे, मला कमाल वाटली. मला IT इंजिनियरची ही मुलगी एवढी अभिनेत्री म्हणून गाजते. आता इंजिनिअरिंगचं सोडलं तिनं आणि संबंध कलेमध्येच तिनं, खरं म्हणजे कलेमध्ये तिला भवितव्य फार मोठं आहे. आणि त्याचबरोबर क्लासिकल डान्ससुद्धा तिला येतो. किती परीक्षा पास झाल्यात? अरे बापरे, हा पैलू अत्यंत महत्त्वाचा. बहुआयामी अशा प्रकारची कलावंत, बुद्धिवादी अभिनयाचं अंग असणारी, क्लासिकल डान्स करणारी, इंजिनियर असणारी अशा प्रकारची बहुआयामी अशा प्रकारची मुलगी. बाहुबलीमध्ये तिनं काम केलं आहे, सोयरीकमध्ये काम केलं, फुलराणीमध्ये तिनं काम केलेलं आहे आणि हिंदी वेब सिरीजमध्ये फर्जी या शाहिद कपूरबरोबर तिचं काम झालेलं आहे. हे फार उच्चांक अशा प्रकारचे आहे. शाहिद कपूरच्या सोबत काम करण्याचं भाग्य मिळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. उद्या चालून तिचं भविष्य निश्चितपणे उज्ज्वल आहे. तिनं हाच अशा प्रकारचा निश्चितपणे सेवाभाव निवडावा आणि कलेची सेवा करावी असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मित्र हो, आमची दुसरी जी मुलगी आहे ती सीमा वळवीचं झालेलंच आहे तिचा पराक्रम. पण ही जी वर्षा, न्यायमूर्ती वर्षा, हिचा सगळी जीवन कहाणी ऐकताना, वाचताना, तिनं अनुभवताना न्यायाधीश एका सुंदर बोलू शकतो याचं मला आश्चर्य वाटलं. आणि या ठिकाणी तिची कहाणी हृदयाला पीळ पाडून जाते. वॉचमनची मुलगी, दगड विटा वाहणाऱ्या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायामधल्या, आईही डोक्यावर विटा वाहते, वडीलही डोक्यावरती विटा वाहतात. एका श्रम करणाऱ्या आई वडिलांची मुलगी बार्शीहून इथे पुण्याला येते, स्थलांतरित होते कामधंद्यासाठी. आणि शिकताना बहीण भाऊ दोघं शिकत असताना त्यांनी मुलाचं शिक्षण बंद केलं, कारण 2 खर्च झेपत नाहीत आईवडिलांना. आणि मुलाचं शिक्षण बंद करून मुलीला शिक्षण देण्याची भूमिका वडिलांनी घेतली. त्या वडिलांसाठी माझं विशेष टाळ्यांचा, आपण आहात का? वडील कोण आहेत? आपण आहात. आपण उभे राहणार. या दोन्ही आईवडिलांचं
सगळेच आईवडील वंदनीय असतात, पण या आईवडिलांचं डोळस प्रेम मुलीवर बसा, यांचा संबंध श्रमिक असा प्रकारची भूमिका ही मला महत्त्वाची वाटते. स्वतः शिक्षण नसताना सुद्धा मुलीला शिकून त्यांनी न्यायाधीशापर्यंत पोहोचवलं आणि तिनं पण सोनं केलेलं आहे. अनेक मनपाच्या शाळेमध्ये शिकली, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकली, मोठे मोठ्या इंग्लिश स्कूलचे विद्यार्थीच सगळे पालक तिकडे पाठवतात, पण नगरपालिकेच्या शाळेमध्ये सुद्धा भविष्य घडवता येतं. त्याचं जिवंत उदाहरण ही मुलगी आहे, वर्षा नावाची मुलगी आहे. मित्र हो, हाऊस नाही, मला एक संदर्भ त्यातला फार टची वाटला. हिच्या शिक्षणाच्या संदर्भातलं ते सगळं करत असताना आमच्या माऊलीनं मंगळसूत्र विकलं. एखाद्या माऊलीला स्वतंत्र भारताच्या नकाशामध्ये आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी मंगळसूत्र, नवऱ्याचं जे सौभाग्याचं चिन्ह आहे ते विकण्याची पाळी यावी, सरकारचा निषेध करतो, समाजाचा मी निषेध करतो. इतकी वाईट अशा प्रकारची कंपल्शन, दारिद्र्याचं कंपल्शन, गरिबीचं कंपल्शन तुम्ही संबंध समाजातल्या आईवडिलांच्यावरती लादता. त्या आईवडिलांनी आपली मुलं कशी घडवावीत, जन्माला घालणं तर स्वाभाविक आहे, पण ती घडवण्याचं संबंध तपश्चर्या, ही एक तपश्चर्या आहे, ही मोठी तपश्चर्या या दोघांनी पूर्ण केलेली आहे. या सगळ्या संदर्भात तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं पास झाल्यानंतर, न्यायाधीशाची परीक्षा पास झाल्यानंतर तिच्या आईवडिलांना पास झाली की नाही खरंच कळणार. मला वाटतं वडिलांनी तिला 3-3दा विचारलं, तू खरंच पास झालीस का? म्हणजे वडिला इतकं चांगलं घडेल आपल्या आयुष्यामध्ये हे वडिलाला पटतच नाही, विश्वासच बसत नाही. सगळं आयुष्य संबंध सक्तीमध्ये, दुःखामध्ये गेलेलं. अशा परिस्थितीमध्ये हा बाप आणि ही आई आपल्या मुलीच्या कौतुकाला गैरविश्वासानं पाहतात, आनंद सहन करू शकत नाहीत, भोगू शकत नाहीत. ही अवस्था या देशातल्या संबंध परिस्थितीची अशा प्रकारची आहे. आणि म्हणून हिनं आपल्या डोळ्यातल्या, बापाच्या डोळ्यातल्या पाण्यासाठी आनंद निर्माण व्हावा त्यासाठी हे पद मिळवलं. आणि ते आज मला पूर्ण माहीत आहे, आईवडिलाला न्याय देतेच आहे, उद्या समाजालाही न्याय देणार आहे. ज्या क्लासमध्ये ती शिकलेली आहे ते गणेश शिरसाट माझ्या घरी येतात, मध्ये मध्ये आधीकडे येत नाहीत. माझा मुलगा तिथे शिकलेला आहे त्यांच्याकडेच, आणि ती खरंच न्यायाधीशाची फॅक्टरी चालवतात ते. अशा प्रकारचा हा शिरसाट नावाचा वकील अनेक वकिलांना शिक्षण देतो आणि न्यायाधीश तयार करतो. आणि ही मुलगी त्या ठिकाणी न्यायाधीश झाली. आज मराठी मातीला सुगंध यावा, मराठी मातीचा अभिमान जागा व्हावा, अशा प्रकारचं कर्तृत्व आमच्या वर्षांनी आणि त्याच्या आईवडिलांनी सिद्ध केलं. याबद्दल विशेष अभिनंदन मी या मुलीचं पण करतो आहे. सगळ्यात शेवटी या संदर्भात सीमा घोगेचं 75 फुटाच्या वरचा तिरंगा झेंडा हा अमृत महोत्सवाच्या वर्षामध्ये त्यानं संबंध जगातल्या उंच अशा प्रकारच्या त्या माउंटनवरती फडकवला. हा मला अभिमानाचा विषय वाटतो. 15 ऑगस्ट 23ला युरोप आणि रशियाच्या माउंटन एल्बर्स शिखरावरती ही मुलगी चढलेली आहे. हिची उंची कमी आहे, ते सतत न्यूनगंड का निर्माण होतो आहे. समाजातली किती हलकट हे आहेत, नवऱ्याची परंपरा आणि ते लग्न जुळवण्याची उंची अमुकच पाहिजे, तमुकच पाहिजे. ती स्त्री आहे, तो पुरुष आहे, एवढा भाग पुरेसा ना. जे नैसर्गिक उंची कमी आहे तिनं काय करणार, तिचे आईवडील काय करणार. अशा परिस्थितीमध्ये तिनं या न्यूनगंडावरती मात केली. आणि ही उंची जरी असली, वाढवता येत नसली तरी तिनं आपल्या पराक्रमाची, कर्तृत्वाची उंची एव्हरेस्टपर्यंत नीट पोचवलेली आहे. आणि नुसतीच आपली व्यक्तिगत उंची नाही, तर शिवाजी महाराजाचा भगवा झेंडा 40 फूट उंचीवर तिने फडकावला. आणि भारताचा तिरंगा झेंडा 75 फुटाच्या उंचीवर पोचवला. त्याचबरोबर 3900 मीटर या उंचीवर तिरंगा फडकवण्याचं श्रेय भारताच्या पहिल्या मुलीला मिळालं. आणि म्हणून वर्षाचं विशेष अभिनंदन मी करू पाहतो आहे. ही प्रेरणा त्याला शिवाजी महाराजांनीच दिलेली आहे. शिवाजी महाराज आज नाही, 300 वर्षानंतर, 350 वर्षानंतर आपला महाराज किती प्रेरक ठरू शकतो, या मुलीला सुद्धा किती प्रेरणा देऊ शकतो. आणि हे यश तिनं मुख्य म्हणजे आपल्या आईवडिलाला समर्पित केलं नाही, समाजाला समर्पित केलं नाही. एक कृतज्ञतेनं आठवण केली आहे आनंद बनसोडे यांची. तू भाषणात विसरली, मात्र सांगितलं का या माणसाचं श्रेय तिनं जरूर मान्य केलं. पण सगळ्यात श्रेयाचं संबंध समर्पण जर कोणाला केलं असेल तर ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली त्या शिवाजी महाराजांनाच त्यांनी अशा प्रकारचं हे श्रेय दिलेलं आहे. आणि लग्नासाठी जमा केलेली संबंध पुंजी, संबंध पैसा त्यांनी या संबंध कार्याला खर्च करत असताना
तिनं जॉब करून तो पैसा कमाई केला आणि या संबंध स्पर्धेसाठीच तिनं संबंध या उंची कमवण्यासाठी हा पैसा खर्च केला. तिला निश्चित भवितव्य तुझ्या उंचीकडे न पाहता तुझ्या कर्तृत्वाच्या उंचीला पचवून घेणारा योग्य असा नवरा तुला नक्की मिळेल, हा माझा आशीर्वाद आहे. इथे बसलेल्या प्रत्येकाचा आशीर्वाद आहे. तू कुठल्याही परिस्थितीमध्ये निराश होण्याचं कारण नाही. तू उलट सगळ्यांना प्रेरणा दिलेली आहेस. आणि म्हणून या सावित्रीच्या लेकींचं अभिनंदन करत असताना अभिमान भरून आलेला आहे. मी एक पालक आहे, मुलीचे बाप आहे. मला हे अंतःकरण आहे. मुली किती पराक्रम करू शकतात, मुली किती सोज्वळ असू शकतात, मुलींचाकडून धडा कसा घेऊ शकतो. आणि सावित्रीबाईच्या प्रेरणेनं हे संबंध निर्माण झालेलं. हे संबंध समाजामध्ये तिरस्काराचं वातावरण आहे. अत्यंत तिरस्करणीय अशा प्रकारचं वातावरण आहे. तिरस्काराच्या समाजामध्ये पुरस्कार देण्याची भूमिका आमचे मनोहरराव सादर करत आहेत. ही अत्यंत चांगल्या गुणाचा सन्मान करणं, सद्गुणांचा सन्मान करणं आणि सद्गुणाच्या सन्मानातून पुन्हा नवी परंपरा, सद्गुणांची परंपराच निर्माण करण्याची भूमिका ही घेतलेली आहे. आणि म्हणून समाजामध्ये चांगलं खूप काही आहेत. चांगलं काम करणारी माणसं आहेत, उदारमतवादी माणसं आहेत, दयाळू माणसं आहेत, काम करणारी माणसं आहेत. आणि या संबंध प्रेरणेतून चांगल्या कामाचा गौरव करणारी विविध क्षेत्रातल्या संबंध महिलाच नव्हे तर पुरुषांनी पण पुरुष आणि महिला दोघांचंही समान अशा प्रकारचं योगदान मान्य करण्याची भूमिका आमच्या पाटील मॅडम आणि आमच्या प्रियाने या ठिकाणी मांडली. अत्यंत कमी वेळामध्ये सोनलताईंनी या ठिकाणी आपली भूमिका मांडली. त्या आजारी असल्याचं त्यांनी मला सांगितलं, पण इतकी संयत, इतकी समृद्ध अशा प्रकारची एक समृद्ध अशी जाणीव त्यांनी आपल्या छोट्याशा भाषणातून व्यक्त केली. आपल्या आई वडिलांचा सन्मान केला, समाजाचा सन्मान केला, सावित्रीबाईचा सन्मान झाला. आणि म्हणून चांगुलपणाच्या परंपरा या टिकल्या पाहिजेत. चांगुलपणा म्हणजे संस्कृतीचं पुण्य. संबंध विधायक प्रवृत्तीनं भारावलेली नाहिलेली संस्कृती हीच जगाला आदर्श ठरते. आणि भारतीय संस्कृतीकडे ते अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं भांडवल आहे. भारतीय संस्कृतीकडे ज्ञानेश्वर आहे, तुकाराम आहे, तुमच्या अनेक संत आहेत, अनेक जातीचे संत आहेत, शेख महम्मद आहे, तुमचा चोखा मेळा आहे, महात्मा फुले आहेत, सावित्रीबाई आहेत, गाडगे महाराज आहेत, आमच्याकडे बाबासाहेब आंबेडकर आहेत, शिवाजी महाराज आहेत. आमच्याकडे सर्व महापुरुषाची मांदी याडी आहे. आणि म्हणून सर्व जगाला अत्यंत सुंदर अशा प्रकारचं ज्ञान देण्याची क्षमता, तत्त्वज्ञानात्मक अशा प्रकारचा उपदेश करण्याची ताकद भारताकडे आहे. भारतीय संस्कृती ही सगळ्यांना पोटात घेणारी आहे, सगळ्यांना पोटात घेऊन चालणारी आहे. एक बहुसांस्कृतिक एकतेमध्ये एकसंगपणा राहावा अशा प्रकारची भूमिका आपला भारत मांडतो आहे. या भारतीय संस्कृतीचं आणि परंपरेचं गुणगान करण्याच्या दृष्टीनं, गौरव करण्याच्या दृष्टीनं सावित्रीच्या लेकींचा हा सन्मान निश्चितपणे आपल्याला प्रेरक ठरणार आहे. अशाच प्रकारचे कार्यक्रम मनोहर कोलतेंना घ्यावेत आणि मनोहर कोलतेंना तुम्हा सर्व जनतेचं उदंड अशा प्रकारचा आशीर्वाद मिळणार आहे. त्यांचं आयुष्य 100पर्यंत जावं अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आणि असेच मानदंड दादा कोंडके स्वामी आणि भाई वैद्य वेगवेगळ्या विचारसरणीचे पण एकत्र बहुसांस्कृतिक एकतेमध्येच खरं सामर्थ्य आहे, खरं यश आहे. आणि त्यामध्येच समाधानानं संबंध समाजाला घेऊन चालण्याची भूमिका आहे. आपण एक राहिलं पाहिजे, एकात्म राहिलं पाहिजे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध हे सर्व जनांची संस्कृती ही एक व्हावी. सर्व माणसाचे भेद नष्ट व्हावे, माणसाचा नकाशा शिल्लक राहावा, विश्वशांतीनं संबंध जग मोहरून निघावं, माणूस विश्वातला माणूस सुखी व्हावा, संपन्न व्हावा आणि सुखा समाधानानं नांदावा, गळ्यात गळा घालावा. गळे कापण्यापेक्षा गळा घालून गाणं हेच माणुसकीचं लक्षण आहे. हा विचार या संबंध कार्यक्रमातून आपल्याला पोचू शकतो. आणि म्हणून ही पुण्यशील अशा प्रकारची भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न मनोहर कोलते निष्ठेनं करतायत. आणि त्यांना आमचे मित्र राजेंद्र पवार अत्यंत भक्कम अशा प्रकारची साथ शेवटपर्यंत देणार आहेत. मी त्यांच्या वतीनं शब्द देतो आहे. या लेकींचा सन्मान करायला माझ्यासारख्या लेखकाची शब्द संपत्ती कमी पडते. एवढा मोठा पराक्रम आहे. एकेका लेकीवरती एक तास बोलावं अशा प्रकारचं कर्तृत्व प्रत्येक लेकीचं आहे. आणि सर्व जाती धर्माच्या लेकी आहेत. कुणी ब्राह्मण आहे, कुणी आदिवासी आहे, कुणी मराठा आहेत. अशा प्रकारचे खरं म्हणजे स्त्रीत्वाला जात नाही, माणसाला जात नसतेच, ही कृत्रिम अशा प्रकारची आहे. म्हणून जात भेद विरहित धर्माच्या पलीकडला माणूस हे जपण्याचा, पूजण्याचा आणि पोटात घेण्याचा प्रयत्न आपण सर्व करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना अभिवादन करतो, नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो.
फक्त एकच विनंती आहे, जाताना सबनीस सरांची प्रस्थान असलेलं आणि पवारसाहेबांच्या वाढदिवसाला प्रकाशित केलेलं माझं मनोहारी विचार हे पुस्तक आणि परवा दत्तजयंती झाली आमची नारायणपूरची, तर दत्तजयंतीचा प्रसाद सुंठवडा आपण सर्वांनी नक्की घेऊन जावा एवढी विनंती. सबनीस सर, मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्व सावित्रीच्या लेकींचं भरभरून कौतुक केलं, त्यांना प्रोत्साहन दिलं. तसंच माणुसकीचा नकाशा हा कायम राहील अशी ग्वाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत आणि कार्यक्रमाचे आभार मानण्याची विनंती मी भागवत थेटे यांना करते. आजच्या कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित राहिलेले श्रीमती अनुष्का वाडेकर, प्राचार्य विठ्ठलराव सोनोने, हरवारे वकील यांचे ज्ञान फाउंडेशनतर्फे सहर्ष स्वागत आणि आभार मानतो. श्रोतेहो, आपण अंतिम टप्प्यात आहोत आभार प्रदर्शनाच्या. ज्ञान फाउंडेशनची स्थापनाचे हे 6वं वर्ष आहे. ज्ञान फाउंडेशनची स्थापना करत असताना मनोहर कोलते साहेब आणि आम्ही अनेक वर्ष महावितरण एकत्र अभियंता म्हणून काम करत असताना की समाजामध्ये सातत्याने ज्ञानाचा आस असणारी आणि त्याचा विकास करणारी माझ्याकडनं चुकून राहिली, मी माफी मागतो, पण हे आधारस्तंभ हे पण आहेत आमच्या गोतावळ्यातलीच आहे. त्यानंतर मनोहर कोलतेंचा आमचा त्यावेळेस आठवणी दादांचा म्हणजे सरांनी खूप छान सांगितलं, प्रियसीपेक्षा प्रेम. ते बघून आम्ही तो ध्येयवेडा माणूस आहे म्हटलं, याच्या प्रेमात आपणही सहभागी झालं पाहिजे. आणि दादांच्या आणि मग ज्ञान फाउंडेशन स्थापन करताना आपण ज्ञान आणि विज्ञान ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या सोबत किंवा तशा लोकांना सामाजिक व्यासपीठावर कसा आणता येईल याचा विचार करून आम्ही सुरुवात केली. भाई वैद्याचे प्रचंड आशीर्वाद पाठीशी होते. त्यानंतर आम्ही गुरु शोधत होतो तेव्हा आम्हाला लाभले आमचे वैचारिक आराध्य दैवत आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. सबनीस सरांनी वसा घेतला की तुमच्या ह्या कार्याला शेवटपर्यंत मी असणार आहे आणि तिथून या कार्याला खूप मोठी जोमाची साथ मिळाली. आणि कितीही व्यस्त असले तरी वेळात वेळ काढून आमचे श्रीपाल सबनीस सर ज्ञान फाउंडेशनला हे हजरच असतात. त्याबद्दल मी आमच्या फाउंडेशनतर्फे वंदन करतो आणि त्यांना आभार मानतो. खरं तर ते घरचेच आहेत, त्यांचे आभार मानणे त्यांच्या ऋणात ज्ञान फाउंडेशन राहण्यात पसंत करतो. दुसरे आमचे आधारस्तंभ आहेत महावितरणचे मुख्य अभियंता आदरणीय राजेंद्र पवार साहेब. राजेंद्र पवार साहेबाचं वैशिष्ट्य पदाने जरी ते मुख्य अभियंता असले की त्यांच्या करिअरचा भाग आहे, परंतु काम करत असताना आपल्या पगारी नोकरीतून समाजसेवा काय असावी याचा एक वेगळा ठसा आज पुणे जिल्ह्यामध्ये आणि महावितरणमध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये एक ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र पवार. महावितरणचा तसा खूप वेगळा अवघड आहे की कुणीच सर चांगलं बोलायच नाही, किंबहुना सर आज काही बोलले नाहीत महावितरणबद्दल, ते परखड टीका करत आम्हाला पण सोडत नाहीत श्रीपाल सबनीस सर. पण त्यांची बोलणं कमी झालं म्हणजे 6 वर्षात आम्ही 4 वर्षात खूप सर महावितरणची चांगली इमेज बिल्डिंग केलं आहे. आणि त्याचे जर खरे दूत असतील प्रकाश दूत, जे साहित्यिकाची शाबासकी आणि पावती हीच महावितरणचं हे आम्ही यश मानतो. आणि तो वसा घेऊन काम करणारे आमचे ज्येष्ठ बंधू आणि आमचे आधारस्तंभ आदरणीय श्री राजेंद्र पवार साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानण्यापेक्षा पुन्हा एकदा त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. श्रोतेहो, आजचा हा 6व्या वर्षाचं पुष्प गुंफताना आम्ही विचार केला, बापू हा सतत समाजामध्ये चांगल्या घटनांचे आविष्कार करणाऱ्या आणि संस्कार व्यक्तींना शोधत असतो, कुठलाही कार्यक्रम असो. मग 6व्या वर्षी त्यांनी 6 सावित्रीबाईच्या लेकी शोधण्याचा त्यांनी संकल्प केला. आणि आज पाहिलं आपण ह्या 6च्या 6 लेकी विविध क्षेत्रामध्ये अत्यंत एक शिखर गाठणारं काम करतात. त्यामध्ये पहिला सोनलताई आहेत, त्या आयुक्त म्हणून काम करतात की आज मुलींची संख्या MPSCमध्ये यशस्वी होऊन चांगले अधिकारी होणे खूप कमी आहे. किंबहुना सावित्रीबाईंनी जे काही संघर्ष केला होता त्यांनी खूप सांगितलं तसे संघर्ष आमच्या वाट्याला आले नाहीत, तर या पुढच्या काळामध्ये त्या निश्चितपणाने योगदान देतील. दुसऱ्या प्रार्थना पाटील DYSP, त्यांचंही MPSCमधून पुन्हा घेऊन आज एवढा वसा समाज चांगलं काम करतात, त्यांचंही पुन्हा मी कौतुक करतो आणि आभार मानतो. प्रियदर्शिनीचं तर सरांनी इतकं सुंदर वर्णन केलं की खरं इंदिरा गांधीचं नाव प्रियदर्शिनी होतं, जिच्या नावातच प्रियदर्शिनी आहे ती साहित्याची नाही. आजची इंदिरा गांधी आपण म्हणू साहित्य आणि अभिनेत्री क्षेत्रातली, कारण शी इज व्हेरी बोल्ड, व्हेरी लवेबल आणि एक सुंदर अभिनेत्री आपल्यातली कशी असते आज आपल्यात हजर हे आपलं भाग्य असं मी मानतो.
तरी तिला पुन्हा शुभेच्छा व्यक्त करून तिचे आभार मानतो. मान्य वर्षा खिंदाडते, खरं तर वर्षाचं आयुष्य त्यांनी जे व्यक्त केलं खूप गरिबीतून, की त्यांनी जी जिद्द बाळगली, अशी जिद्द शिक्षणात जशी सावित्रीबाईंनी बाळगली होती तशाच प्रकारची जिद्द वर्षाताईचा जो संदेश आज इतर तरुणींना जाईल तो आदर्शवत घेण्यासारखा आहे. आणि न्यायदानाच्या कामामध्ये की खूप चांगली ती उंची गाठून चीफ जस्टिस ऑफ इंडिया व्हावेत अशी मी आपल्या तमाम समूहातर्फे शुभेच्छा देतो. स्मिताताई घुगे, तिच्याबद्दल तर बोलायचंच नाही. ताई उंचीचं काय घेऊन बसलात, तुमची बौद्धिक आणि कर्तव्य उंची इतकी आहे की तमाम समूह आज महाराष्ट्र तुमच्याला या उंचीला सलाम करतो. आणि तुम्हाला आठवतं आहे की लालबहादूर शास्त्री उंचीने लहान होते. व्यक्ती पुरुष असो स्त्री, पुरुषाची उंची कमी असते त्यालाही पोरी मिळत नाहीत. त्यामुळे असं काही बाळगायचं कारण नाही. आलं कुठेतरी चुकीच्या कोशात होतीस. आज तुझं भाग्य आहे, तुला ज्या बनसोडे सरांनी किंवा ज्या गुरुने घडवलं, तर हे व्यासपीठ आज श्रीपाल सबनीस सरांच्या आशीर्वादाने तुला पुढचा प्रवास करायचा आहे. ती खूप मोठी उंची आणि कुठलाही तुझ्या उंचीचा मुलगा तुझ्याकडे धावत आल्याशिवाय राहणार नाही, हे आमच्या ज्ञान फाउंडेशनचे सरांचे आशीर्वाद आहे. श्रोतो, एक खूप महत्त्वाची बाब आपण पाहिली. आम्ही बापू आणि आम्ही, त्याला बापू म्हणतो आम्ही सगळे मित्रबरोबर, की कुठेतरी एखादं छोटंसं रोपटं लावण्याचं आम्ही काम करतो समाजामध्ये ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून. आज सीमाताई वळवी यांचे विशेष आभार मानण्यापेक्षा सार्थ अभिमान आहे की स्मार्थना पाटील म्हणाले की माझी कर्मचारी करते, म्हणजे खूप मोठं एक वेगळं कल्चर त्यांनी पोलीस खात्यातलं आज दाखवलं. एक महिलेचं कौतुक दुर्मिळ असतं. सरांचा मी शिष्य असल्यावर थोडं असंही बोलतो, त्यात पोलीस खात्यात तर अतिशय दुर्मिळ असतं. तर वळवीताई आणि स्मार्थना पाटील ताईंचा आम्ही खूप अभिमान बाळगतो की त्यांनी तुमचं कौतुक केलं आणि त्यापेक्षा समाजाने तुमचं धैर्य आणि पाहिलेलं आहे. ताई, तुमच्यासारख्या महिला ह्या आज तरुणींना खूप मोठी प्रेरणा देऊन की तिच्यातला जो किंतु आला की माझी उंची, तर असे कुठलेही किंतु तुम्ही जरूर जास्तीत जास्त शाळामध्ये जा, जास्तीत जास्त मुलीमध्ये जाऊन जर प्रसार जर केलात. ताई नुसतं ड्युटी करून भागत नाही की आदर्श व्यक्तिमत्व समाजात सुद्धा मिसळले पाहिजेत. आमचे पवार साहेब हे कॅरिस्मॅटिक टेक्नोक्रॅट आहेत. ते फक्त महावितरणची MSB सेवा करत नाही. ही गोज टू पीपल, ही लव द पीपल, ही लव पब्लिक. आणि अशा पद्धतीने तुम्ही पोलीस खात्यात काम करत असताना तुम्ही समाजाचा, लोकांना पोलीस खात्याची भीतीपेक्षा आदर वाढेल आणि तुमच्यासारख्या महिलांचं कार्य की चांगलं होणं, ह्या सबला हे घोषणा झाली फक्त, परंतु तुम्हीच त्या निर्माण करू शकता. आणि आज एकच मला खूप वेगळ्या आणि आनंदाची गोष्ट आपल्या सर्व समूहाला वाटली आणि मलाही वाटली की ज्ञान फाउंडेशनचं आमचं सार्थक खरं त्याच्यात आहे. ह्या सगळ्यांनी सांगितलं की आजच्या सत्काराने माझं 10% काम झालं, उरलेलं 90% त्यांना काम करायचं आहे. त्या 90% यशाला आणि पुढच्या प्रवासाला आजचा हा साक्षीदार समूह आणि ज्ञान फाउंडेशनचे आशीर्वाद आणि प्रेरणा ही मोठी शिदोरी असणार आहे. आणि तुमच्या सर्व ह्या सावित्रीच्या लेकींना उरलेल्या 90% कार्य करण्याच्या प्रवासाला आमच्या आदरणीय सरांच्या आशीर्वादाने, पवार साहेबाच्या आणि आमच्या ज्ञान फाउंडेशनच्या आशीर्वादाने की तुमचा प्रवास सुखकर हो. आणि आम्ही हे 10%साठी जे तुम्हाला जिद्द म्हणून हा सत्कार केला, समाज आणण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी म्हणालं सावित्रीबाईने त्याच्या थेंबापासून अनेक सावित्री, तर आजचं हे जाज्वल्य समोर आहे की अशा कर्तबगार सावित्री इथे जन्मलेल्या आहेत. तुम्ही अनेक सावित्री घडवा आणि तुमच्या करिअरमध्ये जेव्हा तुमचा 100% प्रवास पूर्ण होईल तेव्हासुद्धा तुमच्या सत्काराला हा ज्ञान फाउंडेशन प्रतिकात्मक हजर राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आजच्या कार्यक्रमाचे खरे शिरोमणी, एवढे सुंदर आभार कोणत्यांच्या कार्यक्रमात कोणीही मागितले. सर्वात शेवटी आणि महत्त्वाचं की आमच्या बापूवर, आमच्या परिवारावर, या ज्ञान फाउंडेशनवर प्रेम करणाऱ्या हा सभागृहातला समूह सातत्याने असतो. आणि बरेचसे चेहरे आमचे नेहमीचे मित्रमंडळीतले आहेत, महावितरणमधले आहेत, रिटायर झालेले आहेत, समाजातले वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. असेच तुमचे आशीर्वाद आमच्या टीमच्या पाठीशी राहो, जेणेकरून आम्ही समाजाचं काहीतरी दायित्व या पुढच्या काळात आमच्या जीवनात यशस्वी उतराई होण्यासाठी तुमचे आशीर्वाद मिळतील. त्यामुळे जोरदार तुमच्यासाठी एकदा सगळ्यांतर्फे टाळ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.